आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार समजला जातो. व्यासपीठावरील वातावरण प्रसन्न असावे, तेजोमय असावे, म्हणून आजच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करीत आहे की आपण दीप प्रज्वलित करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आजचा पुस्तक प्रकाशन सोहळा हा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. एरवी एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन ही एखादी संस्था करते आणि खास करून मराठीतील पुस्तक असतं की गोमंतक मराठी भाषा परिषद, गोमंतक मराठी अकादमी यांच्या वतीनं ते प्रकाशित केलं जातं. पण आज या पुस्तकाचे प्रकाशन स्वतः लेखक श्री शांताजी नाईक गावकर हेच करत आहेत. त्यांनीच हे आयोजन केलेलं आहे आणि म्हणून मी आता त्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांसाठी स्वागत आणि प्रास्ताविक भाषण त्यांनी करावं. कार्यक्रमाच्या निमित्ताने सोहळा हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही. हा कार्यक्रम आहे, हा एक छोटासा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व माझीच माणसं या ठिकाणी उपस्थित आहे. स्वागत ही औपचारिक आहे. मला वाटतं स्वागताची गरजच नाही. व्यासपीठावर उपस्थित असलेली मान्यवर हा शब्द वापरत नाही, ही माझी माणसं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र दशरथ परब, फार पूर्वीपासूनचे मित्र, अध्यक्ष म्हणून ह्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं आहे. विजय पैठोर माझा विद्यार्थी आणि त्यानंतर माझा चांगल्यापैकी मित्र आज या ठिकाणी पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. चेतन मंजू देसाई हे तसे माझे खास मित्र नव्हे, परंतु त्यांच्या वडिलांचा मी एक चाहता. त्यांच्या वडिलांचा मी अगदी काय म्हणून मी जरा शब्द त्यांना शब्द वापरत नाही, प्रतीक आहे. पण माझा अगदी खास माणूस अगदी शाळेत शिकताना पासून मी जेव्हा कात्यानी वाणिज्य विद्यालयामध्ये शिकत होतो त्या वेळेपासून मी त्यांना ओळखत होतो. आणि त्यांचंही पण या पुस्तकामध्ये त्यांच्यावर संबंधित एक प्रकरण आहे. लहानपणात त्यांना मंजू देसाई या नावाने ओळखत नव्हती, त्यांना कुशालदार म्हणायची. कुशालदार एक फुरियार कुशाली. फुरियार म्हणजे पृथ्वीवरती एक मोठा होता. त्यामुळं चेतन देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. गोमंतक मराठी साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश भस्कर या ठिकाणी उपस्थित आहे. माझा विद्यार्थी मित्र रमाकांत नाईक गावकर, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, आणि राजेंद्र देसाई मित्र, बरोबरीचा मित्र. आणि मुद्दाम खास उल्लेख करायचा म्हणजे आमच्या डॉक्टर प्रमदा, त्यांचे यजमान उज्ज्वल, आम्हाला नेहमी मामाच म्हणतो. कुठेही भेटला मामो कसा असा, म्हणजे त्या अर्थाने मी त्याचा मामा. आणि ती आमच्या घरात प्रमदा देसाई, डॉक्टर प्रमदा देसाई नुकतीच निवृत्त झालेले आहे. सगळ्यांचं मी स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. माझी माणसं, माझ्या परिवारातील माणसं, माझ्या घरातील माणसं जरी असली तरी स्वागत करणं माझं कर्तव्य आहे असं मी समजतो. आता प्रास्ताविक म्हणून मी काय बोलू.
खरं म्हणजे हा असा थाटामाटात साजरा करण्याचा सोहळा नव्हता नाही आणि मला ते आवडत पण नाही. हे पुस्तक मी अनेकांना सांगितलं, मी पुस्तक लिहिलं आहे, कादंबरी नाही, कथा नाही, कविता संग्रह नाही, साधं पुस्तक लिहिलेलं आहे. साधं पुस्तक. माझ्या आयुष्याच्या काही व्यक्ती मला भेटल्या, त्यांच्या आठवणी, त्यांच्यापासून मी काही शिकलो, त्या आठवणी त्या पुस्तकात मी लिहिलेल्या आहेत. आणि म्हणूनच त्या पुस्तकाला नाव पण दिलेलं आहे, माझी माणसं माझ्या आठवणी. आणि खरं म्हणजे ही माणसं सगळी माझीच आहेत. त्या पुस्तकामध्ये पहिलं प्रकरण मनोहरभाई पर्रिकरांवर आहे. त्यांची माझी ओळख उशिरा झाली. माझा विद्यार्थी मित्र, नंतर आमदार विजय खोत, मी त्यांना तसा भेटलो होतो एक दोनदा, पण ओळख नव्हती. त्यांनी मला खास त्यांची ओळख करून दिली. त्यांनी सांगताना सांगितलं की माझे शिक्षक शांताजी सर, ही पहिली ओळख अल्तिनोवरील त्यांच्या बंगल्यावर, अल्तिनोवर नाही, त्यांच्या कचेरीत. हे मला वाटतं विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला, नंतर ते मुख्यमंत्री बनले. आणि त्याच्यापासून सुरुवात झाली. त्याच्यामध्ये डॉक्टर काशीनाथ जलमे आहेत, की त्यांच्याबरोबरीनं मी 20 वर्ष काम केलं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षामध्ये. आमच्या घरी सुद्धा एक दोनदा येऊन गेले. नंतर प्राध्यापक शिरसाट, अतिशय सभ्य माणूस. विष्णू बागांना आमच्या मॅडम डॉक्टर प्रमोदानी बोलवलं होतं कार्यक्रमाला, संपूर्ण दिवस कार्यक्रमाला होती मल्लिकार्जुन कॉलेजमध्ये. पण त्याही आधी मी त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखत होतो. विष्णू बागा आहे. मुद्दा नमूद करण्यासाठी गोष्ट म्हणजे की आता, आणि ह्या पुस्तकामध्ये जी व्याख्या व्यक्तिरेखा आहे त्या सगळ्या, त्यापैकी कुणी हयात नाही, कुणी हयात नाही. गुरुदास गावस जे अल्पायुषी ठरले, त्यांची माझी ओळख अपघाताने झाली, ठरवून झाली नाही, पण ओळख शेवटपर्यंत टिकून राहिली. मैत्रीचे संबंध निर्माण झाले. हे काणकोण बाहेरची व्यक्ती नको. आणि काणकोणातील खास व्यक्ती म्हणजे आमची डॉक्टर जिब्रो गावकर. मी त्या पुस्तकात म्हटलेलं आहे, डॉक्टर जिब्रो म्हणजे एक झपाटलेलं झाड आहे, झपाटलेलं झाड. डोक्यात एकदम अनेक वेळा एकाच वेळेला त्या मनात अनेक विचार यायचे आणि ते विचार घेऊन ते पुढे जायचे. डॉक्टर जिब्रो गावकर, नारायण मस्कर म्हणजे केलं पाहिजे. जे त्यांनी मला शिकवलं, त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. त्यांच्या निवृत्तीनंतर मला मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते नारायण मास्तर, ते खरे हाडाचे शिक्षक. ते नारायण मास्तर. माझा मावस भाऊ मंजू गावकर, ते गोवा विधानसभेचे उपसभापती होते ते. आणि ती 2-3 स्वातंत्र्य सैनिक, जी माझ्या अगदी जवळून परिचय झाला ते. अशा प्रकारे एकूण 15 लोकांचा त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. शेवटी मी ते संपवलेलं होतं. नंतर मला आठवण झाली, माझ्या वडिलांचा उल्लेख त्याच्यात का असू नये. माझ्या वडिलांनी सुद्धा अगदी किल्लेसारख्या ग्रामीण भागात स्वतः शाळा काढली होती प्राथमिक शिक्षणाची. 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण, त्यांना शिक्षणाचा अतिशय वेळ होतो. त्यानंतर ते कात्यानी वाणिज्य विद्यालयामध्ये संस्थापक सभासद झाले. पण कात्यानी होण्याच्या आधी किल्ले गावात, माझ्या छोट्याशा गावात प्राथमिक शाळा त्यांनी सुरू केली होती. आणि मल्लिकार्जुन देवस्थान कमिटीमध्ये सतत 12 वर्ष त्यांनी समितीमध्ये काम केलं. त्यांच्या बरोबरीने मला आठवण येते भिकू नाईक गावकर, ज्यांना आम्ही भिकबा म्हणायचो, ते भिकू नाईक गावकर, प्रमोदाचे नातेवाईक. अशा प्रकारे काही व्यक्ती ज्या नजरेसमोरून जात नाही, सुटत नाही, अशा व्यक्ती आहेत. हे खरं म्हणजे पुस्तक मला हा कार्यक्रम थोडक्यात आठवायचा आहे म्हणून जास्त बोलत नाही. तरी सुद्धा काही गोष्टी मुद्दाम नमूद करायलाच पाहिजे.
त्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा माझे मित्र दशरथ परब मला म्हणाले आपण इन्स्टिट्यूट निधी प्रांगणामध्ये ते पुस्तक प्रकाशित करूया. सगळी व्यवस्था मीच बघतो, सगळी व्यवस्था आपण बघतो. त्यांचा हॉल आहे, त्या इन्स्टिट्यूट निधी प्रांगणाचे अध्यक्ष आहे. पण मी त्याला सांगितलं हे पुस्तक प्रकाशन ज्यावेळी मी करणार आहे त्यावेळेला मला माझी काणकोणातली माणसं पाहिजे. पणजीला समजा कार्यक्रम ठरवला, येतील 25 लोकांना बोलावलं तर 10-20 लोक येतील, पण मला 25 ते 20 माणसं पाहिजेत. ते आज इथं प्रत्यक्ष दिसून आलेलं आहे. मी ज्यांना बोलावलं मला अपेक्षित होतं, ज्यांना बोलवलं 100 लोकांना बोलावलं तर 80 माणसं या ठिकाणी हजर असतील ही मला खात्री होती. आणि म्हणून त्यांना मी अतिशय विनम्रपणे सांगितलं बाबा रे हे मी करू शकत नाही. हे पुस्तक जेव्हा कोविडचा लॉकडाऊन होता, कोविडचा लॉकडाऊन, आणि मी कधी घरी बसून राहिलेला माणूस नाही, नेहमी तिथं बाहेर इथं कावडीवर बाजारात कुठं भरायचं. घरी राहायला मिळाल्यामुळं काहीतरी लिहावं असं माझ्या मनात आलं. आणि माझी पत्नी ज्या दयात नाही तिनेही मला म्हटलं लिहित जा, लिहानं मी काहीतरी, लिहानं काहीतरी. म्हणून मी ते लिहायला घेतो आणि त्याच वेळेला एक महिन्याच्या आतमध्ये ते मी लिहून टाकलं. 10-11 व्यक्तीबद्दल लिहिलं, नंतरच्या व्यक्ती नंतर लिहिल्या. आणि त्यामुळे अशा प्रकारे त्या पुस्तकाने आकार घेतला खरा, पण ते तसंच राहिलं. आणि नंतर ह्या 2-3 महिन्यामध्ये परत एकदा विचार आला, हां बरोबर आहे, 5 ऑगस्टला आमच्या बाई रमाकांत कल्पनाचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाला मी नेहमी त्यांना फोनवरून त्यांचं अभिनंदन करतो. पण त्या दिवशी माझे मित्र दशरथ परब म्हणाले ये ना तू, मी बाईंच्या घरी चाललो आहे वाढदिवसाला, तू पण ये. मी मग माझ्या एका मित्राला घेऊन गेलो आणि तिथं त्याने मला निलेश भोगडे, साहित्य प्रकाशनचे मालक निलेश भोगडे हे पण तिथं त्यावेळी आले तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि तिथं त्यांची माझी भेट झाली आणि तिथं ते पुस्तक प्रकाशित करायचं म्हणजे प्रिंटिंग करायचं ठरलं आणि ते काम सुरू झालं. ऑगस्ट अजून काही महिने शिल्लक आहे ते पुस्तक व्हायला. अशा प्रकारे पुस्तकाने आकार घेतला. खरं म्हणजे ते मी आभार प्रदर्शन करताना सांगेन, एकदम गोष्टी सांगेन आणि त्या सांगितल्याच पाहिजे. आता मी इथं त्या प्रास्ताविक म्हणजे इथं आटोपत घेतो आणि परत जेव्हा मी आभार प्रदर्शनासाठी उभा राहील त्यावेळेला मनातील 1-2 गोष्टी ज्यांचा उल्लेख केल्यावर तुम्हाला राहत नाही ते इथे आम्ही सांगणार आहे. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवरांचे प्रथा म्हणून पुष्पवृत्ती देऊन आम्ही स्वागत करणार आणि त्याकरता आम्ही कुमारी ईशा नाईक देसाई आणि अलिशा फळदेसाई त्यांना वाचित करतो. माणसं असावी सोबत, माणसं असावी सोबत यासाठी नाही की आपल्याला काहीतरी हवे असते. माणसं असावी सोबत यासाठी कधी पडलो तर सावरायला, आपण जे लिहितो ते सादर करायला. लेखक हा समाज मनाचा आरसा असतो असं म्हणतात. त्यांच्या लिखाणात अनेक भावना असतात. त्या भावना ते नेमक्या त्याच शब्दात मांडतात जशा वाचकाला हव्या असतात. शांताजी सरांच्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील जी वेगवेगळी व्यक्तिमत्वे आहे त्याची प्रतिबिंबे सरांनी आपल्या पुस्तकात शब्दांनी रेखाटली आहेत. आणि मला खात्री आहे की आपण जेव्हा हे पुस्तक वाचाल तेव्हा ही सर्व व्यक्तिमत्वे आपल्या मनात नक्कीच घर करतील. तेव्हा असं हे पुस्तक माझी माणसे माझ्या आठवणी या पुस्तकाचे प्रकाशन करण्याकरता मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दशरथ परब यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. धन्यवाद दशरथ आणि इतर मान्यवर.
शांताजी सरांच्या पहिल्याच पुस्तकाचा हा प्रकाशन समारंभ इथे आज आयोजित करण्यात आला आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण खरं तर हा योग खूप पूर्वीच त्याला पाहिजे होता. काणकोणच्या पर्यायाने गोव्याच्याही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात गेली अनेक वर्षे सदैव कार्यरत राहून आपल्या नावाची नाममुद्रा त्यांनी या क्षेत्रामध्ये उमटवलेली आहे. ज्या विविध संस्थांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आणि जे कार्य केलं त्यांना विविध पुरस्कार त्या संदर्भात मिळालेले आहेत. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर हे सगळं आपल्याला बघायला मिळते किंवा वाचायला मिळते. त्यांनी म्हटलंय की अन्याय घडो कोठेही पेटून उठे आम्ही, असं म्हटलेलं आहे. आणि हे ब्रीदवाक्य मनात घेऊन काणकोण आणि गोव्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध आंदोलनात, चळवळीत त्यांनी भाग घेतला आणि प्रसंगी त्यांचं नेतृत्वही त्यांनी केलेलं दिसतं. शांताजी सरांच्या सहवासात असंख्य माणसं आली. त्यांचा लोकसंग्रहही खूप मोठा होता. याचा प्रत्यय पुस्तक वाचताना आपल्याला येतो. आणि त्याचबरोबर आज इथे जमलेले आपण सगळे रसिक त्यांची माणसं बघतानाही आपल्याला. त्यामुळेच माझी माणसं आणि माझ्या आठवणीचे आणखी काही भाग भविष्य काळात प्रकाशित होतील अशी मला खात्री आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण त्याला सदिच्छा देऊ. सामाजिक क्षेत्रात गेली 4 दशकं काम करीत असताना ध्येयनिष्ठ, तत्वनिष्ठ वृत्तीने समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणारे जे लोक होते, माणसं होती, त्यांच्याशी त्यांचा परिचय झाला. आणि अशा व्यक्तींचं कार्यकर्तृत्व, त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य किंवा त्यांच्या सहवासातील आठवणी यांचं गुणग्राहकतेने, निस्पृहपणे, प्रांजळपणे केलेलं लेखन म्हणजे शांताजी सरांचं माझी माणसं आणि माझ्या आठवणी हा व्यक्तिलेख संग्रह. या पुस्तकावर मी बोलावं असं सरांनी मला खूप पूर्वी सांगितलेलं होतं आणि मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पण मी साधारण 1996 साली मल्लिकार्जुन महाविद्यालयामध्ये मराठी विभागामध्ये रुजू झाले. तेव्हापासून मी निवृत्त 2018-19 साली निवृत्त झाले. तोपर्यंत माझ्या मराठी विभागाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी मी शांताजी सरांना निमंत्रित करायचे आणि त्यांनी कधीच मला नाही म्हटलं नव्हतं. प्रत्येक कार्यक्रमाला ते यायचे, कार्यक्रमात भाग घ्यायचे, मनापासून भाग घ्यायचे. आणि आज त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात मी सहभागी होणं हा मी माझा सन्मान समजते. एक परीक्षक किंवा समीक्षक म्हणून त्यांच्या पुस्तकावर मी बोलणार नाही, तर एक अभ्यासू वाचक या दृष्टिकोनातून मी त्यांच्या पुस्तकांच्या संदर्भामध्ये काही वैशिष्ट्य सांगणार आहे. गोव्यातील जवळजवळ 15 व्यक्तींच्यावर त्यांनी इथे लिहिलेलं आहे. त्यातले काही राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर काम केलेले, नावाजलेले अशी व्यक्तिमत्व आहे. उदाहरणार्थ श्री मनोहर पर्रिकर, डॉक्टर काशीनाथ जन्मी, सुरेंद्र शिरसाट, प्राध्यापक गुरुदास रावस इतक्या राजकारणामध्ये वावरलेल्या व्यक्ती आहेत. अल्फ्रेड अपोसो, श्री जीवा गावकर, श्री मुरलीधर राणे हे गोवा मुक्तीसाठी आपलं सर्वस्व वेचणारे स्वातंत्र्य सैनिक इथे आहेत. श्री विष्णू सूर्यावाग यांच्यासारखे साहित्य, राजकारण, कला याच्यामध्ये विलया वावरणारं व्यक्तिमत्व इथे आहे. याशिवाय वयाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले बऱ्याचशा व्यक्तींचा सहवास, निकट सहवास लेखकाला लाभला. त्यांच्या संदर्भात त्यांनी व्यक्तिचित्रण इथे केलेले आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर जिल्लो गावकर आहेत, मंजू गावकर आहेत, मंजू देसाई आहेत, नारायण गावकर आहेत, देवाक्का नाईक देसाई आहेत, डॉक्टर कमलाकर कुरसडकर आहेत आणि स्वतः लेखकांचे वडील श्री राम शाबा नाईक गावकर यांच्याविषयी आपल्या मनात जपून ठेवलेल्या आठवणी त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. काही विशेष वैशिष्ट्य सांगत असताना लेखकाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये येतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य मला जे जाणवलं ते म्हणजे शांताजी सरांची गुणग्राहकता. व्यक्ती बरे असतात, चांगले असतात, वाईट असतात, पण त्यांच्यामध्ये गुण हेरून, त्यांच्यामध्ये चांगलेपणा हेरून त्यांनी त्यांच्या या व्यक्तिचित्रांच्यामध्ये मांडलेला आपल्याला दिसतो. तर त्याच्यामध्ये पहिले एक नाव घ्यायचं असेल तर ते श्री मनोहर पर्रिकरांचं मी घेईन. त्यांचं सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिमत्व, त्यांची बुद्धिमत्ता, अफाट कार्यक्षमता इत्यादी गुण त्यांचं कौतुक करत असतानाच त्यांच्या स्वभावातला निगर्वीपणा, उच्च पदावर काम करत असताना सुद्धा त्यांचं वागणं, बोलणं, पोशाख
किती साधा होता. त्यांच्या साधेपणाचा उल्लेख लेखकांनी आवर्जून येथे केलेला आहे. त्याबरोबरच बरीच अशक्य वाटणारी विकासाची कामं त्यांनी किती कार्यक्षमरित्या करून दाखवलेली आहेत याची बरीचशी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. आता काणकोणचा नागरिक म्हणून त्यांनी ते 2 उदाहरणं मी सांगते की काणकोणमध्ये कदंब बस स्थानकाची निर्मिती आणि काणकोणमधल्या सौभद्री महामार्गाच्या निर्मितीचं श्रेयही आपले आमदार आहेत विजय कैखोत त्यांच्याबरोबर पर्रीकरांनाही त्यांनी दिलेलं आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची बांधणी आणि मराठी राजभाषा आंदोलनाच्या संदर्भात डॉक्टर काशीनाथ दरम्यानशी लेखकाचा जवळून परिचय झालेला होता. तर त्यांचे स्वभावाविषयी सांगत असताना लेखक म्हणतात की राजकारण करताना डॉक्टरांनी आपल्या तत्वापासून कधीच फारकत घेतली नाही. तत्वाला चिकटून राहताना आपल्याला पटणाऱ्या गोष्टींचा पाठपुरावा त्यांनी फायदा तोटा न बघता केला. तळागाळातल्या लोकांचं दुःख समजून त्यांच्यासाठी काम करणारे जन्मी हे वैद्यकीय पदवी संपादन करणारे गावडा समाजातील पहिले डॉक्टर होते. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं वर्णन करताना लेखक म्हणतात त्यांच्यामध्ये विचारवंत होता, बुद्धिवंत होता, तत्ववेत्ता होता, वक्ता होता आणि चिकित्सकही होता. अशा प्रकारे नेमक्या शब्दात त्यांनी या व्यक्तींचा गुणगौरव केलेला आहे किंवा गुणग्रहण केलेलं आपल्याला दिसतं. प्राध्यापक सुरेंद्र शिरसाट यांचे व्यक्तिचित्रणही लेखकाने अतिशय संवेदनशीलतेने रेखाटलेलं आहे. ते लिहितात प्राचार्य सुरेंद्र शिरसाटांची ओळख फक्त शिक्षक आणि राजकारणी एवढीच नव्हती तर ते पत्रकार होते, सामाजिक भान असलेले समाजसेवक होते, नाट्य कलाकार होते, उत्तम चित्रकार होते, एक व्यासंगी साहित्यिक होते. महाराष्ट्रातील गोमंतकच्या समितीत शिरसाट सरांच्या बरोबर काम करण्याची संधी लेखकाला प्राप्त झाली होती. तेव्हा त्यांच्या स्वभावाची जाणवलेली अनेक वैशिष्ट्ये त्यांनी मांडली. त्यातली काही वैशिष्ट्य एक म्हणजे दुसऱ्यांच्या मताचा अनादर ते कधीच करत नव्हते असं म्हटलं. ते अतिशय संवेदनशील होते. जात, धर्म, पंथ, प्रादेशिकता यांचा हे सर्व बाजूला ठेवून राष्ट्रवादी विचाराच्या भक्कम पायावर ते उभं राहून त्यांनी समाजकार्य केले. त्यांच्या राजकीय जीवनातील अनेक सतत प्रसंग आले. त्यांनाही विरोधकांना तोंड द्यावं लागलं, त्यांच्याशी सामना करावा लागला. त्यांच्यासमोर अनेक प्रलोभन आली, आमिष आली, पण त्या सगळ्या कशालाच ते बळी पडले नाही. त्यामुळे विरोधकांनी कधी त्यांच्यावर दोषारोप केला नाही किंवा त्यांना करता आला नाही. त्याच्यानंतर आणखी राजकारणाचे व्यक्तिमत्व त्यांनी इथे सांगितलेलं आहे. प्राध्यापक गुरुदास गावस हसरं लोभसवाणं उमदं व्यक्तिमत्व असं म्हटलं त्यांनी. तरुण आणि तडकदार त्यांच्याकडे लेखक आकर्षित झाले होते. आपल्या विविध सहकारी सोसायटीद्वारे शिक्षण, सहकार किंवा राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रात ते सक्रिय होते. त्यांनी नेमलेल्या अनेक संस्था ज्या आहेत त्या संस्था यशाची शिखरं गाठत असताना बघून त्याला समाधान वाटायचं आणि आमदारकीच्या समाधानापेक्षा हे समाधान आपल्याला जास्त आहे असं ते म्हणायचे. आमदार बनल्यानंतर खूप काहीतरी त्यांना करायचं होतं, काम करायचं होतं, पण अवघ्या 42व्या वर्षी त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आणि हा नियतीचा क्रूर खेळ लेखक म्हणतो की आपल्या मनाला चटका लावून गेला. साहित्य, नाटक, राजकारण, समाजकारण इत्यादी विषयात स्वतः शांताजी सरांना रस आहे. त्यामुळे विष्णू सूर्या वाघ यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची धुरळ त्यांना जर पडली नसती तरच म्हणावं लागेल. त्यांच्या संदर्भातल्या विविध आठवणी, किस्से, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष लेखकांनी इथे अगदी समरसून वर्णन केलेले आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी मुळातून त्या लेखामध्ये वाचण्याच्या आहेत आणि इथे सगळं सांगायला गेलं तर वेळ बोलणार नाही, पण तरी सुद्धा काही महत्त्वाची वैशिष्ट्ये मी इथे नमूद करते. विष्णू वाघांचे काणकोणमध्ये बरेचसे कार्यक्रम झाले. त्याचा एक कार्यक्रम श्री अजित पेडणेकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा. त्या निमित्ताने विष्णू वाघांचं भाषण ऐकायला प्रचंड गर्दी जमलेली होती, लोक आलेले होते आणि ते संपल्यानंतर त्यांची गप्पांची मैत्रिणीही जमलेली आपल्याला दिसते. दुसरं उदाहरण माझ्याशी संबंधित आहे म्हणून मी सांगते. 2012 साली श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या आमच्या मराठी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विष्णू सूर्या वाघ यांचे काव्य विश्व या पूर्ण दिवसाच्या चर्चासत्रात त्याची इत्यंभूत माहिती शांताजी सरांनी या लेखामध्ये दिलेली आहे. खरं तर ते वाचून मलाही आश्चर्य वाटलं. मी जे भाषण केलं होतं ते मी विसरले, पण शांताजी सरांनी त्याच्यामध्ये ते सगळं वर्णन केलेलं आहे. आणि एकंदरच त्यांचे जे लेख आहेत ते वाचताना त्यांच्या स्मरणशक्तीचं मला अतिशय कौतुक वाटतं. अगदी सण, वार, साल सगळं धरून त्यांनी इथे वर्णन
वर्णन केलेलं आहे. तर या लेखांच्या संदर्भामध्ये शेवटी लेखकाने म्हटले की मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर, मराठी साहित्यिकावर प्रेम करणाऱ्या विष्णू वाघांना हा कार्यक्रम खूप भावला. अर्थात विष्णू वाघ हयात असताना त्यांच्या साहित्यावर घेण्यात आलेलं ते पहिलं आणि एकमेव चर्चासत्र होतं. तर त्यांच्या मृत्यूनंतर बरेचसे सेमिनार चर्चासत्र झाले, पण त्यावेळेला कुणी केलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांना ते महत्त्वाचं, विष्णू वाघांना सुद्धा ते खूप आवडलेले. त्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वावर लोकांनी त्यांच्या गुणदोषांसह भरभरून प्रयोग केला. तरी ते कुठेतरी दुर्लक्षित राहिले अशी खंत शेवटी मनात होतीच. विष्णू वाघांची बरीचशी गुणवैशिष्ट्ये लेखकांनी सांगितलेली आहे. तरुण वयातच गोमंतकसारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राचे ते संपादक बनले. बुद्धिमान सडेतोड लेखन करणारा पत्रकार म्हणून संपूर्ण गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरही त्यांनी नाव कमावलं. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास केल्याविना विधानसभेत ते बोलल्याचे पाहायला मिळत नव्हते. अनेक वेळेला आपल्या सरकारविरुद्ध भूमिका घ्यायला सुद्धा ते मागे पुढे बघत नव्हते. त्यांनी काव्यगोत्राच्या रूपाने नेत्रदीपक असा काव्य महोत्सव साजरा केला होता. जसं देशभरातल्या दिग्गज कवींना त्यांनी निमंत्रित केलेलं होतं, तसं गोव्यातल्या सर्वसामान्य साहित्यिक आणि कलावंतांनाही त्यांनी तिथे व्यासपीठ मिळवून दिलं होतं. हे महत्त्व. स्वातंत्र्य गोवामुक्ती लढ्यात सिरिरीने भाग घेणाऱ्या कानपूरमधील स्वातंत्र्य सैनिकांची नामावली खूप मोठी आहे. खूप नावं त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली. पण लेखाचे मानकरी एक 3 स्वातंत्र्य सैनिक आहेत. तर त्यामध्ये पहिले आहेत ते तेरेखोल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा चढवून भारत माता की जय अशी घोषणा करणारे, तेरेखोल किल्ल्याचा सध्यातही तुकडीचे प्रमुख असणाऱ्या अल्फ्रेड असा अफामसोचा पराक्रम आणि त्याबद्दल त्याला झालेली कडक शिक्षा, त्यांचा झालेला अमानुष छळ, त्यांचं हृदयद्रावक वर्णन आपल्याला या लेखामध्ये वाचायला मिळतं. अल्फ्रेडसारखं मितभाषी, देशाभिमानी, क्रांतिकारी व्यक्तिमत्व आणि तरीसुद्धा प्रसिद्धी काळात असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी कधीच आपल्या कार्याचा बडेजाव मारलेला नव्हता आणि सामान्यातल्या सामान्य माणूस म्हणून तो जगतो याच्याबद्दल लेखकाला त्यांचा अतिशय कौतुक वाटतं. या क्रांतिवीराला गोवा मुक्तीनंतर जो सन्मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही याचीही खंत लेखकांनी इथे व्यक्त केलेली दिसते. गोवा मुक्ती लढ्यात सहभाग घेऊन प्राणाची बाजी लावली अशी गावडोंगरी भागातील अनेक युवक आहेत. त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव आपण अग्रक्रमाने घेऊन ते श्री जीवा गावकर यांच्या कार्याची ओळख करून देताना लेखक सांगतात, मला सर्वप्रथम जाणवली की त्यांची देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि सडेतोड वृत्ती. तुरुंगासाठी सजा भोगताना पोर्तुगीज अधिकाऱ्याकडून होणारी असह्य मारहाण, मानसिक वेदना देणाऱ्या छळाच्या घटना यांना त्यांना सामोरं जावं लागलं आणि हे सर्व सहन करायला अंगी जे मनोधैर्य लागतं ते त्यांच्यापाशी ठासून भरलेलं होतं असं लेखकांना त्यांच्याशी भेट झाल्यानंतर लेखकांच्या लक्षात आलं. बंडखोर आणि चळवळ्या स्वभावाचे स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक श्री मुरलीधर राणे यांनाही देशभक्त आणि सत्याग्रही म्हणून तुरुंगवास आणि छळ सहन करावा लागला. तुरुंगात ते जवळजवळ मृत्यूशय्येवरच होते. गोवा मुक्तीनंतर सरकारी नोकरीत बऱ्याच अधिकाराच्या पदावर त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, परंतु आपल्याला कुठेतरी अन्याय होते पाहिल्यावर त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आणि ते मोकळे झाले. त्यांच्या बड्डखोर स्वभावाविषयी लेखकांनी लिहिले, कानपुरात झालेल्या कोणत्याही सामाजिक, राजकीय व इतर चळवळीमध्ये मुरलीधर राणेंचा सहभाग नव्हता असं घडलंच नाही. राष्ट्रवादी विचारांचे राणे प्रखर मराठीवादी होते, त्यामुळे त्या लढ्यातही त्यांनी स्वतःला झोपून गेलेले होते. त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगताना लेखक म्हणतात, राणे अतिशय निस्वार्थी स्वभावाचे होते. स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण ठेवणे त्यांना जमलेच नाही. त्यांचे गोव्याच्या मुक्ती संग्रामातील योगदान, कानपूरच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात त्याचे ठळकपणे दिसून येणारे कार्य कधीच विसरले जाणार नाही. आपलं सगळं जीवनच समाजासाठी वाहून घेतलेल्या डॉक्टर जिब्रो काकांच्या विषयी लेखकांच्या मनामध्ये नितांत आदराची भावना आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती लेखक देतात. आपल्या मराठा समाजातील होतकरू शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्यासाठी वडगावमध्ये त्यांनी निवासाची व्यवस्था केलेली होती. नोकरीसाठी पणजीला जाणाऱ्या मुलांना राहायची सोय नव्हती म्हणून तिथेही त्यांनी निवास व्यवस्था केलेली होती. क्षत्रिय मराठा समाजाच्या स्थापनेत आणि ती वाढवण्यात त्यांनी घेतलेले परिश्रम,
काणकोणमधील ज्ञान प्रबोधन मंडळ आणि श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अशा डॉक्टरांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याची सविस्तर माहिती लेखकांनी दिलेली आहे. आणि शेवटी त्यांचं वैशिष्ट्य नमूद करताना ते म्हणतात, आपण केलेल्या उपकाराचं श्रेय ते स्वतः कधीच घेत नसत. काम झाले तर ती परमेश्वराच्या कृपेने असं समजा, असे सांगून भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला त्यांना आवडत. श्री मंजू गावकर हे लेखकांचे मावस भाऊ, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी, त्यांच्या सार्वजनिक राजकीय जीवनातील चढ उतारांच्या विषयी लेखकांनी सविस्तरपणे लिहिलेले आहे. तो सगळा राजकीय इतिहास खरं तर मुळापासूनच वाचण्यासारखा आहे. तसंच मल्लिकार्जुन देवस्थान समितीवर अध्यक्षपद सांभाळताना त्यांनी मनापासून प्रामाणिकपणे केलेली ईश्वरी सेवा, काणकोणमधील विविध जाती धर्माच्या लोकांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन याचीही नोंद लेखकांनी इथे घेतलेली आहे. त्यांच्या संदर्भातील काही विशेष गोष्टी नमूद करताना लेखक म्हणतात, विधानसभेत त्यांच्यावर जेव्हा अविश्वासाचा ठराव मांडला गेला तेव्हा त्या ठरावाला उत्तर देताना मंजू भाऊंनी जे भाषण केलं ते विधानसभेच्या कामकाजाचे प्रस्तावच ठरू शकेल असे होते. मुद्देसूद ओजस्वी भाषण करून आपल्या अभ्यासू व्यक्तीचा आणि विद्वत्तेचा प्रत्यय त्यांनी त्यावेळेला आणून गेलेला होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठरावावर मतदान घेण्याच्या आधीच त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला होता. या सर्व गोष्टीतून त्यांचा स्वाभिमानी आणि बाणेदार स्वभाव व्यक्त होतो. त्याचंही कौतुक शांताजी सरांनी इथे केले. शांताजी सरांनी आवर्जून लेखन करावं अशी आणखी एक व्यक्ती म्हणजे कात्यायनी बाणेश्वर विद्यालयाचे श्री नारायण गावकर हे मुख्याध्यापक. त्यांच्याबरोबर त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं होतं. त्याला त्यांनी पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये चित्रे मास्तरांची उपमा दिलेली आपल्याला दिसते. विद्यालयासाठी, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जे निर्लसपणे आणि सर्वस्व अर्पून कार्य केलं त्याचं अगदी मनोज्ञ दर्शन आपल्याला या लेखाच्या मधून घडतं. त्याच्याविषयी लेखक म्हणतात, क्रिकेटमध्ये एखादा अष्टपैलू खेळाडू असतो तसेच नारायण मास्तर हे अष्टपैलू शिक्षक होते. कला शाखेतील विषयाबरोबरच गणित, विज्ञान हे विषय शिकवण्यातही त्यांचा हातखंडा आहे. संस्कृतचे कित्येक श्लोक त्यांना पाठ होते. कोणताही विषय ते तेवढ्याच आवडीने शिकवायचे आणि विद्यार्थी वर्गही ते ऐकण्यात तल्लीन झालेला असायचा. 1972 साली मगो पक्षाची उमेदवारी घ्यावी असं त्यांना आग्रह केला, पण त्यांनी नम्रपणे तो नाकारला आणि राजकारणापासून वेगळं राहायचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या एकत्र कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना लेखक लिहितात, श्री कात्यायनी बाणेश्वर विद्यालय नावारूपाला आले, मोठे झाले ते नारायण गावकर या कर्तव्य कठोर, निष्ठावान शिक्षकामुळे आणि त्यांनी यशस्वीरित्या सांभाळलेल्या मुख्याध्यापक पदामुळे. पोर्तुगीज कालखंडात सरकारी लष्करी नोकरीत फुरियल पदावर असणारे श्री मंजू देसाई उर्फ कुशालदार यांच्याही बऱ्याचशा आठवणी शांताजी सरांनी आवर्जून इथे सांगितलेल्या आहेत. ज्यांच्या व्यक्तिमत्वात समाजसेवा भाव मुरलेला होता असं हे उमदक, उत्साही आणि दिलदार व्यक्तिमत्व. लेखकाने त्यांच्याविषयी आठवण सांगितली आहे. श्री कात्यायनी बाणेश्वर विद्यालयाला स्वतःची इमारत नव्हती तेव्हा इमारत बांधण्याच्या योजनेत मंजू देसाईंनी निधी उभारण्यात पुढाकार घेतला. थंड जमवण्यासाठी एक नाटक बसवलं. त्या नाटकाचं नाव सुद्धा सरांनी दिले. नाटकाचं नाव होतं घराबाहेर आणि त्यात स्वतः कुशालदादांनी काम केलेलं होतं. आणि नंतरच्या काळात स्थापन झालेल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या श्री मल्लिकार्जुन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या स्थापनेत आणि यशस्वी वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. आज त्याच श्री मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचा कार्यभार त्यांचे सुपुत्र चेतन सर यशस्वीरित्या सांभाळत असताना आपल्याला दिसतात. कुशालदार यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगताना त्यांची श्री मल्लिकार्जुन देवावर असलेली असीम श्रद्धा, भक्ती याविषयी लेखकांनी बऱ्याच आठवणी सांगितलेल्या आहेत. या देवस्थानात दिंडी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भजनाच्या कार्यक्रमात नामवंत भजनी कलाकारांना आणायचं आणि परत त्यांना रात्री येऊन पोचवायचं काम बरीच वर्षपर्यंत कुशालदादांनी केलेलं होतं. अवतार पुरुष देवाचा कौल न चुकता घेणे हा त्यांच्या आयुष्यक्रमाचाच एक भाग बनलेला होता. देवस्थान समितीमध्येही सर्वांशी आपलेपणाचे नाते त्यांनी जोडलेले होते. याचं कौतुक लेखकांनी केले. पातर्काचे देवप्पा नाईक देसाई यांच्याविषयीच्या आठवणीही चरित्रपर या संग्रहात आलेल्या आहेत. पोर्तुगीज काळात पातर्का व आसपासच्या गावात रेजितो या पदावर असलेले देवप्पादार गावातील तंटे सोडवण्यात वागबगार होते. कुंकळी आणि आसपासच्या भागात
गोवा मुक्ती लढा चालवणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना मुक्तपणे म्हणजे सरकारी नोकरीत असताना सुद्धा मुक्तपणे ते मदत करत असायचे. नंतरच्या काळात स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची नोंद झाली नाही, पण मुक्ती लढ्यात आपले खालीचा वाटा उचलला याचा त्यांना खूप अभिमान होता. कोणत्याही सामाजिक शैक्षणिक कार्यात ते उत्साहाने भाग घेत असत. मोगो पक्षाचे ते खंदे कार्यकर्ते होते. मराठी भाषेचे कट्टर समर्थक होते. श्री शांतादुर्गा फातर्पेकर देवस्थान समितीला सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात ते सतत अग्रभागी असायचे. त्याच्यानंतर आणखी एका व्यक्तीबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की आपल्या आयुष्याची 40-45 वर्ष काणकोणमधील जनतेला निस्पृहपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर कमलाकर कुलकर्णी, काणकोणमध्ये नागरिकांना ओळखले असतील बरेचसे, तर त्यांच्याविषयी लेखकांनी म्हटले की डॉक्टरांच्या उपचारांना परमेश्वराची साथ मिळाली आणि शांताजी सरांची आई बरी नव्हती, ती एका जीवघेण्या आजारातून बरी झाली. त्यामुळे डॉक्टर कमलाकर आमच्या कुटुंबासाठी देवच होते असं त्यांनी म्हटले. त्यांचा हातमुळे एवढा चांगला होता की डॉक्टर कमलाकर यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा योग्य औषधोपचार न झाल्यामुळे रुग्ण बरा झाला नाही किंवा दगावला असं कधीच झालं नसेल. काणकोणच्या नागरिकांना प्रतिकूल परिस्थितीत अनेक वर्ष वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची योग्य दखल काणकोणच्या जनतेने व आपण स्वतः सुद्धा घेतली नाही याची एक अपराधी भावना लेखकाच्या मनामध्ये अजूनपर्यंत आहे. आणि शेवटी ज्या लेखकावर प्रत्यक्ष सुसंस्कार केले, त्यांचे व्यक्तिमत्व घडविले ते त्यांचे बाबा श्री रामा शाबानाईक डॉक्टर यांच्या व्यक्तिमत्वाचं कर्तृत्वाचं मनोज्ञ दर्शन त्यांनी एका लेखातून घडवले. स्वतः शिक्षण फारसं शिक्षण शक्य झालं नसतं तरी शिक्षणासंबंधीची खूप तळमळ आणि आस्था त्यांच्या मनात होती. श्री कात्यायनी बाळेश्वर विद्यालयाच्या संस्थापक सभासदांमध्ये त्यांचा अंतर्भाव होता. आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना त्यांनी लिहिलं की त्यांनी आयुष्यात बरेच कष्ट उपसले, सुखाच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला नाही, दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानले आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांची ईश्वरावरील श्रद्धा आणि भक्तीच त्यांच्या जगण्याला आधार देते असा त्यांचा विश्वास होता. प्रामाणिकपणे त्यांनी आपल्या दुकानदारीचा व्यवसाय चालवला. श्री मल्लिकार्जुन देवावर त्यांची अपार श्रद्धा होती, त्यामुळे वर्षभर चालणाऱ्या अनेक उत्सवात ते उपस्थित राहत असत. 12 वर्षे त्यांनी या समितीवर खजिनदार म्हणून काम केलं. आपल्या मुलांना ते नेहमी एकच गोष्ट सांगत असायचे की तुम्हाला पुढे देवस्थान समितीमध्ये काम करण्याची संधी देवाने दिली तर प्रसाद सोडून इतर काहीही तन्नाच्या वर घेऊन यायचे नाही. त्यांना म्हणजे तोरण असं म्हटलं त्यांनी, त्याच्या बाहेर घेऊन यायचं नाही. आपला मुलगा डॉक्टर झाला याचा त्यांना सार्थ अभिमान होता. त्याच्या औषधाने आपण बरे झालो असे बरेच रुग्ण त्यांना जेव्हा सांगायचे तेव्हा आपला जन्म जणू सार्थकी लागला या भावनेने त्यांचा ऊर भरून यायचा. एक नितार्थ जीवन जगून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या वडिलांविषयी अशा युद्ध भावना लेखकाने त्यांच्या लेखात व्यक्त केला आहे. आता हे जे ॲक्च्युअल ज्या व्यक्तींच्यावर त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे त्याच्याशिवाय असंख्य व्यक्ती या सगळ्या लेखांच्या मधून आलेल्या आपल्याला दिसतात. खूप समग्रपणे आणि बारकाईने या लेखांचं लेखन लेखकांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेच त्यांच्या परिचयातले लोक असतात. रमाकांत भाई खलप तिथे आहे किंवा विजयप्री खोतांचा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. मगाशी भिकू बाबांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे, विठ्ठल देसाईंचं नाव आहे, नंतर शिवराम देसाईंचं नाव घेतलेलं आहे. अशा कितीतरी लोकांचे त्यांनी तिथे गुणत राहत त्यांनी एक दोन वाक्यातून त्यांचं कौतुक त्यांनी या लेखांच्या मध्ये केलं. आता या सगळ्यांच्या विषयी लिहायचं तर त्यांना आता कितीतरी भागात प्रसिद्ध करावे लागतील आपली माणसं आणि त्यांच्या आठवणींच्या संदर्भाने. आता या संदर्भानंतर एक साहित्य म्हणून आपण आता गुणग्राहक त्याच्यावर बघितलं, थोडक्यात मी सांगते काही मुद्दे सांगते की गोवा मुक्तीपासूनच्या गोव्या राज्याच्या राजकीय घडामोडींचा आलेख म्हणा किंवा राजकारणाचा तपशीलवार लेखाजोखा हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. मुक्तीनंतरची मोग पक्ष महाराष्ट्रातील गोमंतक पक्षातील स्थित्यंतर, काँग्रेस पक्षाची वाटचाल, अल्पायुषी ठरलेलं पुरोध सरकार, भारतीय जनता पार्टीचा कारभार या संदर्भातली इत्यंभूत माहिती आपल्याला या लेखांच्या मधून वाचायला मिळते. या लेखनात कल्पना रम्यता आणि रंजकता नाही आहे, त्यामुळे करमणुकीसाठी आपण हे पुस्तक वाचायचं नाही, तर त्यातल्या संदर्भ मूल्यांच्यासाठी आणि या व्यक्तिमत्वांची माहिती करून घ्यायसाठी ते पुस्तक आपण वाचायचं आहे. कारण सत्य आणि वास्तव घटना, वस्तुनिष्ठता यावर भर देऊन या पुस्तकाचं लेखन लेखकांनी केलं.
काणकोणचे धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन हे श्री मल्लिकार्जुन देव अडवळ सिंहासनाधीश्वर महापती या देवस्थानाशी निगडीत आहे. या पुस्तकातील बऱ्याचशा व्यक्ती या देवस्थानाशी आणि त्याच्या कार्याशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे देवस्थानाचा इतिहास, त्यातील सण उत्सव, विविध कालखंडात काम करणाऱ्या सेवा करणाऱ्या समित्या, त्यांचे पदाधिकारी, महाजन मंडळी या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखांच्या मधून आपल्याला वाचायला मिळते. त्या पुस्तकातल्या काही लेखांमधून काणकोण तालुका, त्याच्या आसपासचा प्रदेश, तेथील वाडे, लोकवस्त्या, भौगोलिक परिस्थिती, देवस्थाने या संदर्भातली माहितीही आपल्याला वाचायला मिळते. आणि अडवळ संस्थानात अंतर्भाव असलेली गावे जी सध्या त्या कर्नाटकात आहेत त्यांच्याबद्दलही माहिती लेखकांनी दिली. गोवा मुक्ती संग्राम, पोर्चुगीज पोलिसांच्या भीतीखाली त्यांच्या शहराला घाबरून जगणारी सामान्य जनता, आझाद गोमंतक दलाचे कार्य या विषयाच्या संदर्भातील वास्तव वातावरण लेखकांनी या लेखांच्या मधून चित्रित केले आहे. या संग्रामात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे गोवा मुक्तीतील बहुमूल्य योगदान या संदर्भातील आदर आणि अभिमान या लेखनातून प्रकट होताना आपल्याला दिसतो. मराठी राजभाषे संदर्भातील आंदोलनात काणकोणच्या मराठी प्रेमींनी दिलेल्या योगदानाची संपूर्ण गोव्याने दखल घेतली. या संदर्भात लेखकाने अवघी भाषा, कारण हा लेखकाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि लेखकानेही त्या आंदोलनामध्ये सर्वस्वाला झुकून भाग घेतलेला होता. या पुस्तकाच्या भाषाशैली संदर्भात थोडंसं सांगते. ही भाषाशैली आहे ती सरळ, साधी, सोपी आणि तरीही प्रौढ आणि प्रमाण मराठी भाषेचा वापर त्यांनी इथे केलेला आपल्याला दिसतो. त्याला लालित्यपूर्णता असं आहे असं मी म्हणत नाही, कारण वास्तव घटनांच्यावर आधारलेले ते लेख आहेत. या पुस्तकात मी जेव्हा शांताजी सरांनी मला विचारलं पुस्तक कसं आहे, मी ते खूप छान आहे खूप छान आहे म्हटलं, तेव्हा त्यांनी मला खडसावलेलं होतं. खूप छान आहे असं म्हणायचं नाहीये, काय खरोखर काय जे आहे ते मला सांगायला पाहिजे असं मी म्हटलं. म्हणून त्या संदर्भात दोन गोष्टी नमूद करते. त्या संदर्भात काही कटाकीला गोष्टी सांगायच्या झाल्या असं म्हणता येईल की हे लेख आकाराने खूप मोठे. एक एक लेख जवळजवळ 12 ते 15 पानांचा आहे. मुख्य विषयाबरोबरच त्याच्यामध्ये इतर अनेक विषयांची समग्र माहिती लेखकाने दिलेली आहे. त्यामुळे या लेखाला संदर्भ मूल्य आहे. तुम्हाला जेव्हा कधी ही माहिती आता मी वर सांगितलं की पाहिजे असेल तेव्हा हे पुस्तक काढून तुम्ही वाचून ते संदर्भ काढू शकता किंवा माहिती घेऊ शकता. पण अवांतर माहितीमुळे लेखाचा आकार वाढतो, तो थोडासा पसरट होतो आणि मग काही वाचकांना तो वाचत असताना कंटाळा यायचा संभव असतो. त्यामुळे आकारबद्धता आणि माहिती पूर्णता यांचा समतोल जर साधला गेला असता तर लेखन आणखी प्रभावी झालं असतं, अशी एक गोष्ट मी नमूद करते. दुसरं मला एक जाणवलं की पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आकर्षक आहे, पण आतला जो कागद वापरलेला आहे तो तेवढासा हे नाहीये. त्यामुळे पुस्तकात उठावदार मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ उठावदार आहे, पण आतलं जे प्रिंटिंग आणि जो कागद आहे तो तेवढासा बराच नाही. त्यामुळे फोटोही चांगले आलेले नाही. ते जर चांगलं असतं तर पुस्तक आणखी आकर्षक झालं असतं आणि बाहेरून आणि अंतर्गतही त्याचं आकर्षित झाले असतं. एकूणच काणकोणच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक घडामोडीचा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून या पुस्तकाचं महत्त्व मला इथे अधोरेखित करावं असं वाटते. हे त्याचं सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे किंवा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. शांताजी सरांनी मला आपल्या पुस्तकाला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. माझं काही चुका झाल्याही असतील तर त्याबद्दल मला क्षमा करावी. शेवटी एकच मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील काही ओळी देऊन मी माझं करते. त्यांनी म्हटले की आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छानच असतं. लिहिलं तर छान असतं. नाती जपण्यात मजा आहे. नाती जपण्यात मजा आहे. बंध आयुष्याचे गिळण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. शांताजी जर सर्वांचे होऊन गेले, सगळी नाती जपली आणि म्हणून ते आज या स्थानावर आहेत. त्याला शुभेच्छा देऊन मी माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. आईच्या या लहानशा घरगुती सोहळ्यात
तुमच्या सरांनी जें पुस्तक बरयलां पहिलेंच पुस्तक तांचें आनी तें आयज प्रकाशीत जाता माझी माणसं आणि माझ्या आठवणी ह्या प्रोग्रामात हाजीर आशिल्ले आयचे अध्यक्ष बाब दशरथ परब, आयचे सन्माननीय अतिथी बाब चेतन देसाई, हांगा हाजीर आशिल्ले बाब रमेश वस्कर, डॉक्टर प्रमोदा कांस देसाई, आमचे नगराध्यक्ष बाब रमाकांत नाईक गांवकर, आदले नगराध्यक्ष बाब राजेंद्र देसाई, हांगा हाजीर आशिल्ले सगळे वेगवेगळ्या क्षेत्रांतले पंच, सरपंच, नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, हांगा हाजीर आशिल्ले सगळे जाणटे बाब विकास देसाई, म्हजे मित्र सहित सगळे मित्र हांगा बशिल्ले सगळे आमी घरगुती सगळे. आनी आयज शांताजी सरान जें पुस्तक बरयलां ह्या पुस्तकांतल्यान ताणें दोन गोश्टी थारयल्या. एक पहिली गोश्ट कितें की त्या शांताजी सरान आपले मनीस कोण कोण आसा हे त्या पुस्तकांतल्यान दाखोवन दितनाच तांचे आठवणी दाखयतात हें एक पुस्तक जें आसा हो एक इतिहास म्हणून जम जाल्लो आसा. जेन्ना प्रमोदान ताजें सविस्तर म्हायती जेन्ना दिताली तातूंतल्यान आमकां लक्षांत आयलें की पुस्तक म्हाका चाळोवपाक मेळना कारण आतां प्रकाशीत जालो. पूण अशें लक्षांत आयलें की काही जे काणकोण ज्यो घडामोडी ज्यो घडल्यात त्या घडामोडीचो उल्लेख ताणें केला. आजच त्या घडामोडीक ताणें इतिहासान नोंद केला. फाटी फुडें हांगा जो मुवमेंट जाला, काणकोणान जो मुवमेंट जाला त्या मुवमेंटाचो वैध इतिहास. आतां शांताजी सर हाजें आनी आमचें नातें आतां कशें आसता, व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती जितली आसा तितली प्रकृती वेगवेगळे प्रत्येकाक हें आसता आनी प्रत्येक मनशा कडेन पळोवपाचो प्रत्येकाचो दृश्टिकोन जो आसा तो वेगवेगळो आसता. आतां शांताजी सरा कडेन हांव पळयत आसतना म्हगे दृश्टिकोन एक उरतलो जाल्यार संतोष पळयत आसतना एक आसतलो, विकासबाई पळयत आसतना एक आसतलो आनी आमचो मंगेश बाब पळयत आसतना एक आसतलो. पूण म्हजे दृश्टिकोनांतल्यान आनी म्हाका जो शांताजी सर म्हगे लायफान आयला, आमच्या लायफान भितर तो आयला, तो थोडक्यान तुमचे मुखार दवरपाचो हांव प्रयत्न करता. शांताजी सर हो मनीस तुमकां सांगपाक म्हणजे एक म्हगे भाग्य अशें हांव समजता कारण ताच्या अंडर शिक्षण घेवपाचें म्हाका भाग्य मेळ्ळें आनी म्हगेल्या घरकान्नीक एक भाग्य मेळ्ळें. दोगांय आमी ताच्या अंडर शिकल्या. मराठी जी आसा ही अत्यंत म्हणजे नंबर 1 शब्द उच्चार पासून जे प्रोनाउन्सिएशन पासून मराठी जे आसा ते रसपुतीर तरी ते पूर्ण कारण MA ताणें केल्या मराठींत, स्पेशल मराठी घेवन MA केल्लें आसा आनी ती शुद्ध ते मराठी उलयताले आनी मराठी भाशेचें मराठीचें शिक्षण ते आमकां दिताले. आतां ताणें शिकयिल्ले कमीत कमी आनी 30 भुरगीं तरी म्हाका दिश्टी पडटा पडटा आनी त्या प्रत्येक मनशा हांव जें कितें उलयता त्या भुरग्याक हय हय हें सारकें अशें दिसपाक लागतालें पळय. कारण कितें की ताजी पयली एक थोड्योश्यो हें सांगता हांव की खंयचोय टिचर जाता खंयचोय मराठी जावं इंग्लिशाक ताजी इंग्लीश तितलें पावरफूल आसा, ताजी हिंदी तितली पावरफूल आसा. म्हणजे अशें धरनाका की मराठी भाशेन तो शिक्षण दितालो आदर ताजी दुसरी लँग्वेज ताजे कडेन ना, ताजे कडेन ती दुसरी लँग्वेज आसा. पूण शांताजी सराली एक म्हत्वाचें हें सांगता हांव शिक्षक म्हणून क्लासी येता आसतना तो खंयचोच बूक हातांत घेवन येनाशिल्लो. क्लासी भितर सरतना प्रत्येक टिचर जो आसा तो बूक घेवन येता आनी तो बूक उगडून आपल्याक कितें शिकोवपाचें कितें करपाचें तें पळयता. पूण तो केन्नाच शाळेंत येता आसतना आमच्या क्लासरुमांत येता आसतना बूक उगडून पळयनाशिल्लो. आनी ताजे तकलेन भितर जें कितें भरलां, जें कितें ज्ञान भंडार आसा तें सगळें आमकां एक्सप्लेन करीत वतालो. आमी शांताजी सराक पिरियड आयल्यार पुरो जातालो तो येवपाक आमी उमेदीर आमी भुरगीं तेन्ना पळय आमी उमेदीर. आतां नारायण मास्तर वय बी आमकां तितलोच फ्री हेडमास्तर तो तेन्ना तो तितलोच आमकां आवडीन नारायण मास्तर काणकोण नासलो. पूण नारायण मास्तर आनी शांताजी सराचो तो फरक सांगता. नारायण बाबान कमीत कमी एक 5-6 फावट तरी हाताचेर बडी मारली आसता म्हणलेल्या आनी 4-5 फावट तरी आमी चेंबडी काडली आसता. चेंबडी काडपाक संवय आशिल्ली. पूण शांताजी सरान म्हाका म्हणजे हाजे टायम बरोबर आहा कारण आमी अभ्यास करून आयिल्ली भुरगीं न्ही. आमी सगळीं बाकी सगळीं ज्या भुरग्यां लागता तो 100% अभ्यास करपाक शकना. बाकी अदर करिक्युलर एक्टिविटीज ज्यो आसा पळय तो ज्या भुरग्याक लागता तो 100% अभ्यास करपाक शकना. मग खंय ना खंय एक प्रश्नाक उत्तर काही ना कपडो येवन तो जाणो काडटा. पूण शांताजी सरान खंयच्या म्हाका न्ही खंयच्या भुरग्याक केन्ना एक पडी मारूंक किंवा खंयच्या एक आतां दोगांयलो फरक कितें समज एक गडगी आहा आनी त्या गडग्यान नारायण बाब आहा जाल्यार आमकां चुकून हेवटेन तेवटेन दुसऱ्या
दिश्टी पडपाक गेलो म्हणजे आमच्या ताचे बद्दल एक भंय आणि शांताजी सर त्यांच्या गरजेकार वायट करून तांणी मारे येवन सर म्हणटाक जाप दिलो होताले हो फरक तो आसा लक्षात घेयात तुमी सांगतो की शांताजी सराक गरजेकार सोदूरकर म्हणून मारे वचून जाप दिताले कित्याक शांताजी सराक आनी ताणें अशें फाटल्यान हात मारून म्हणजे आमी पयस सारके सराक जाप दिली म्हणून ताणें नंतर पसून आमचे कडेन सर म्हणटे रिलेशन न्ही मैत्रीचें रिलेशन दवरलां एक मित्र म्हणून तो म्हज्या आयुश्यांत भितर आयला एक एडवायजर खंयच्याय प्रसंगाचेर जर कितें जाल्लें जाल्यार कोणाक विचारतो जाल्यार कितेंय जर प्रश्न जर ताका विचारले जाल्यार ताणें म्हाका त्या त्या टायमाचेर कितें उत्तरां ज्या भशेन दिवपाक जाय त्या भशेन गायड केल्लें आसा आनी म्हणून एखादो बरो ऑफिसर जो आसा तो ऑफिसर बरो बापूय जावपाक शकता अशें ना हें सगळें सांबाळटा आसतना आपलो संवसारूय बी ताणें बऱ्यापैकी सांबाळ्ळो आसा आनी ताची दोनूय भुरगीं जी आसा तांकां अशे भशेन दिल्या की ते सामके म्हणजे लोकां मदीं अशें आहा की आमकां तर ते सामकेच आपल्याला दिसता म्हणजे इतली ताणें हें सांबाळटा तेंय सांबाळ्ळा ह्यो दोनूय जबाबदारी ज्यो आसा त्या सांबाळिल्ल्या आतां आमी कशें घडले आतां हांव समज हांगा आयलो आमी उलोवपाक लागलो जाल्यार हांव तितल्या वेळ आनी खंयच्याय विशयाचेर उलोवपाक शकता हें जर घडलें जायत जाल्यार ताका ताचे सिनेमा वाट आसा ताचे चड वाट आसा हांव जर एखाद्या स्टेजीचेर आयज पर्यंत कला कसली बी अवॉर्ड घेतला नाटकां भितर जाल्यार ताजें बी म्हाका जें श्रेय आहा तें ताका दिता कित्याक आमी भरपूर नाटकां जालें आमकां ल्हान आसतना बसून म्हाका तर याद जाता म्हाका न्ही मुगे बसी दोगांयनी सांगता गोंयकारांनी म्हाका ताणें एक नाटकूय बजयलें एक आमी केलो पांडव वॉलर म्हणून तो पांडव वॉलर म्हाका दिसता सादारण अशी कितलीशी म्हळ्यार हांव तो रोल करतकीर सादारण 6 म्हयने पसून म्हाका लोक पांडव वॉलर म्हणून वाटेर मेळ्ळ्यार जाप करताले कारण हवालदार किंवा पुलीस जो आसा ह्या पुलिसांक कशे भशेन वागता काही पुलिसांक सगळें म्हणा कशे भशेन वागतात ह्या पुलिसांचें जें एक व्यक्तिमत्व उबें करपाक जाय तें कर्नाटकी भाशेंतल्यान आमी त्या टायमाचेर सरान पळोवन कितलें सादरीकरण ताचें सुंदर जालें त्याच बरोबर जर शिक्षण नाशिल्ली जर टीचर भुरग्यां मदीं आयली शिक्षकच ना कमी शिक्षण आसा कमी शिक्षणाची जर एक टीचर जर भुरग्यांक शिकोवपाक लागली ताचो परिणाम कितें जाता तर सरिते पर्वत दुयते म्हणटा म्हगे मेसेजींत दिलें सरिते पर्वत दुयते सरिते कितें करते सरिते पर्वत दुयते म्हळ्यार कितें उमयडे सरिते पर्वत दुयते आदळटा तसो की सरिता म्हणजे नदी आनी पर्वत दुयते म्हळ्यार पर्वताची ती कन्या सरिता ही पर्वताची कन्या म्हणजे नॉलेज नासतना जर एखादो टीचर उबो रावलो शिकोवपाक जाल्यार ताचो परिणाम कितें जाता हें घेवन तो आयज म्हळ्यार मुखार गेलो आसा आमकां ताणें शिकयलें कितें आमकां ताणें ज्यो शिकयल्यो त्या टायमाचेर आमकां म्हाका खबर ना आठ आसा काय म्हणून आमकां विंदा करंदीकराली कविता आहा त्या टायमाचेर विंदा करंदीकराली कविता शिकयली आमकां ती देणाऱ्यांनी देत जालें सगळ्यांक शिकयली आमकां अजुनूय याद आहा ती कविता तातूंत तो कितें म्हणटा देणाऱ्यांनी देत जालें घेणाऱ्यांनी घेत जालें सह्याद्रीच्या कडेकडे छाती सारखे ढाल मागावी तू माग तशे कडेन सह्याद्री कडेकडे त्या हिरवेगार रानाकडेन तूं शाव माग तुका जाय तशी पूण घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ही तांची कविता न्ही पूण ती कविता ज्या पद्दतीन आमकां शिकयली अशी कितल्योश्योच कविता ज्या पद्दतीन तांणी आमकां कविता शिकयली ती कविता आमच्या मनाचेर जी छाप मारून गेली त्या वेळाचेर ती आमच्या मनाचेर छाप अजुनूय घेतना हांव 2-3 कवितेचें तुका उदाहरण दिता बासी मडेकार एक कविता गणपत वाणी म्हणटाली आता ते भुरगीं आसा काय खबर ना म्हाका गणपत वाणी बिडी पिताना पेगायची नुस्ती सकाळी वो गणपत वाणी बिडी पिताना ते गणपत वाणी म्हणजे एक दुकानदार त्या दुकानदाराचे त्या तातूंत वर्णन केलां ज्ञानपीठ पुरस्कार बासी मडेकाराची ती कविता गणपत वाणी बिडी पिताना पेगायची तुंगायची नुस्ती सकाळी ती काळी उडयतालो तो पण गणपत वाणी तेका येता नुस्तीच काळी म्हणा एका मनाशी की ह्या जागेवर बांधलेली माडी अशें म्हणटालो की ह्या जागेचेर आपण माडी बांदतो म्हळ्यार बिल्डींग बांदतो ना हे बिल्डींग म्हणटो अशें तो गणपत वाणी म्हणटालो आतां आमकां कितें ह्यो वास्तवाची कविता आमकां लायफान भितर कित्याक बऱ्या पडलें तें सांगता तो म्हणटालो तो करतालो ताका दिसतालें भरपूर कितें दिसतालें ताच्या मनाक पूण तें प्रॅक्टिकल लास्ट पसून आयलो ना गणपत वाणी बिडी बापोडा पिता मरून गेला लास्ट पसून तो बिडी पितान बंद गेलो काय करपाक शकलो ना हे कारण कितें आनी कारण एकच की तें खंयचीय गोश्ट करतना तुजें कर्तव्य आसा हें तुजें आतां जाय आमच्या हातूंत भितर म्हळ्यार शिकयत आसतना सरान
आमकां केशव सुताची कविता शिकयली. केशव सुताची कवितेच्या एक तुकारी द्या जाणो सोंके नमी ते स्वप्राण आणि दीर्घतीच्या त्या किंकाळी ते भेदून टाकून सारी कशी तुकारी द्या जाणो. ही केशव सुताची कविता जी आसा ही शिकोवपाची शैली जी आसा ही सरा कडच्यान शिकपाची. इतली सुंदरतान ती शिकयली की समाजा भितर जें पळय ती वायट वृत्ती आसा ती ना करपाक लागून ताका भितरली चीड. सो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडात एक वाक्य लेखकान काढलें की जशी साधना करावी तशीच फळं पावतात आणि तशाच वृत्ती पावतात. आमकां ज्या पद्दतीन शिक्षण मेळ्ळां ज्या पद्दतीन तूं शिकयता जशी मातयेक आकार दिता तशी तातूंत घडो किंवा ताची मुर्ती जी आसा ती तयार जाता. आनी म्हणून आमकां जें शिक्षण दिवपाचें काम जें आसा हें सरान तुकडोजी महाराजांची एक कविता आसा. तुकडोजी महाराज म्हणजे सामके गाजले त्या टायमार आनी तुकडोजी महाराजांची त्या टायमार कविता या झोपडींत माझ्या या काय सरा खबर ना या झोपडींत माझ्या म्हणजे तो तुकडोजी महाराज म्हणटा कितें या झोपडींत माझ्या राजा सही महाले सारे कधी मिळाले ते सर्व प्राप्त झाले या झोपडींत माझ्या. राजा महालाक जें कितें सुख मेळ्ळां राजा महाला भितर जें सुख मेळ्ळां तें सुख आपल्या ह्या झोपड्या मेळ्ळें म्हणटा. पहारे अन तिजोऱ्या पहारे पहारे तरी आणि तिजोऱ्या पहारे अन तिजोऱ्या ह्यातूनही होती चोऱ्या. ते जर असं जाय तर तिजोरी एक चोरी जावपाची शक्यता. पण दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. आपल्या झोपडेक दारापासून हे ना किंवा दोरी ना म्हणजे हे सांगपा उद्देश कितें आसा की ह्यो कवितेसून वाचून दाखोवपा उद्देश कितें आनी त्या टायमार कवितेसून आसा त्यो एक एस्पिरेशन दिताले म्हणजे एक मनशाक एक सामकी उमेद हाडटाली आनी त्यो शिकोवपाचो शिक्षक जर त्या पद्दतीन आसा ताची इम्पॅक्ट आनी जातालो. शांताजी सरान म्हाका दिसता शांताजी हें ताचें मूळ नांव उरचें ना ताचें नांव शांता आसतालें किंवा आनी कितें आसतालें ताचे नंतर तो आमी शिकता तेन्ना शांताजी म्हण लायलें. जर जी म्हण लायलें जाल्यार म्हाका जाय मनान दिसलें त्या टायमाचेर शिकता आसतना की छत्रपती शिवाजी महाराज जावन गेले आनी बाजी वर्तन जावन गेलो म्हणजे शांताजी आपल्या शांताजी म्हण लायलें आसतलें शांताजी सरान. शांताजी म्हण लायलें आसतलें म्हाका दिसता मनान दिसलें बरें कितें घात पडें तो सांगून कारण छत्रपती शिवाजी महाराज हो तागे आवडतो लिडर आनी तो त्या पद्दतीन छत्रपती शिवाजी महाराजांचें वर्णन आमच्या मनाक करतालो. त्या पद्दतीन आमकांय छत्रपती शिवाजी बद्दल जी एक आपुलकी आज म्हळ्यार तयार जाल्ली आहा ती तागेली तागे शिकवण आहा. आनी म्हणून तें आतां ना आतां भुरग्यां भितर तें ना. आतां भुरग्यां भितर प्रेम आपुलकी लव एफेक्शन काबार जाल्लें आहा. फक्त शिक्षण 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 आनी भोवपापट्टी जाल्ली आहा. म्हळ्यार पर्सेंटेज 89.5% 85% खंय तरी धांवन कितें तरी करपाक जाता. आमी कांय नासतना पसून तेन्नाचो भुरगो जो शिकिल्लो आसा तो आपल्या पांयाचेर उबो रावपाक शकतालो. आज भुरगो जर शिकलो ना जाल्यार आपल्या पांयाचेर उबो रावप हें कठीण जालां. म्हणून ताका कितें करचें पडटा ती भोवपापट्टी ताका लागून त्या भुरग्याची करची पडटा. आनी म्हणून म्हाका दिसता की सरान जिवना भितर खूब चड उतार पळयले सूख दुःख पळयलें. आमी ताचे सांगिल्ल्या मारिल्ले आयज पर्यंत अन्याया विरुद्ध तो केन्नाय ताच्या घरा बसून रावपाक जायना. आयज म्हळ्यार एकदम प्रामाणीकपणान सांगपाक म्हणजे खंय जर कितें घडलें आनी खंय अन्याय जालो जाल्यार पयलीं शांताजी जाता आनी आमकां जर उठोवप काय तो कितें घरान येता भायर सरता या म्हण अशें कितलेशे जाणां उठयले आसतले. राजेंद्र बाबा हांगा बसला तागेलेय बी तशेंच आसतालें. तो प्रत्येक मुवमेंट जो आतां जितलें आंदोलन जालें तितल्या आंदोलनांत थंय आसतालो. अशें काही लोक हांगा बशिल्ले आसात तेय प्रत्येक जाण आसताले त्या आंदोलनांत. पूण तो शांताजी सर जो आसा तो ह्या प्रत्येक मुवमेंट जो आसा त्या प्रत्येक मुवमेंटाक ताणें आमकां फुडें काडला. आनी कशें वागप कशें हें करप भुरग्यां म्हऱ्यान भुरगो जाणट्या म्हऱ्यान जाणटो ह्यो सगळ्यो रोज जे आसात ताणें वेवस्थीतपणे पार पाडले शांताजी सरान. आनी म्हणून म्हाका आनीक हांव उलयता जाल्यार आनीक 15-20 मिनटां शांताजी सराचेर उलोवपाक शकता. पण खूब पयलींचे हे उलोवन गेल्ले आसात आनी नंतरय उलोवपी आसात आनी लोक पयसून आयिल्ले आसात मडगांव पणजेच्यान. पूण हांव चड वेळ न घेता हांव मागतां की देव मल्लिकार्जुना कडेन की शांताजी सराक जें आयुश्य कारण कितें आसा मनीस आपल्या म्हऱ्यान आसता तेन्ना ताची किंमत कळना आनी जेन्ना मनीस नासता तेन्ना तुमी सोदतात. म्हणून झाले भोवती होतील भोवत पण ह्या समाज झाले खूब जातलेय खूब पूण सरा सारको दुसरो जातलो वाना तोच सर उरतलो तेच विचार उरतले. म्हणून तुमी आयज जे विचार तुमच्या पुस्तकांतल्यान मांडल्या आयज तुमी जे विचार तुमच्या पुस्तकांतल्यान मांडल्या ते अजापार उरले जे तुमचे लिखाण आहा तें अजापार उरले. कारण एक सादी गोश्ट सांगता एक फावटी खंयचे तरी गोमंतकान खंयचे तरी पेपरांनी तिचे हाडलें आर्टिकल आनी ते काही लोकांक आवडले ना त्या लोकांनी सगळ्यांनी पेपर एकठांय केले आनी पेपराक घालून उजो पेपर जोडून उडयलो.
दुसरी जात पेपरान पडते छापले पेपराची होळी पण विचार कायम म्हणून पेपराची होळी करता विचारांची होळी करता जायना आणि म्हणून शांताजी सराक आयज ते कितें लेखनांतल्यान बरोवन दवरल्या ते अद्रावर उरले हांव शांताजी सरा कडेन मागता की रमादाबाईन उलयत आसतना काही त्रुटी ह्या पुस्तकांतली सांगल्यो तुमचे दुसरे पुस्तक प्रकाशित जावनी ताचो एकय तोडफोड काडपाक शकपाना आनी ते प्रकाशित करपाची जबाबदारी जी आसा ती आमी घेतात तुमी बरोवपाचें काम करात आनी देव मल्लिकार्जुना कडल्यान मागता ह्या दिसाक की जितलें ताचें उर्वरीत आयुश्य उरलां एके उरलां की ताका खबर ना मनीस जन्म येतना मनशाक मरपाचो टायम जो आसा तो उरता आनी तें कोणाक चुकपा आयलें तें प्रत्येक मनशाक वचचेंच पडटा पण जितलें आयुश्य उरलां तितलें आयज ताका भोगताय तुजो निरोगी आनी चलता भोंवता आसतना देवान ताका दिवं अशें देव मल्लिकार्जुना मागता आनी मना पासून सगळ्यांक हांगा देव करता म्हणटा शांताजी सराचे आशिर्वाद हे सदांच आमचे मेळून आसतले कारण एक शिक्षक ह्या नात्यान अशें हांव समजता आनी सगळ्यांक परत एक फावटी देव बरो करूं म्हणून तुमचो असो पळयता मुखेलपणे दुसऱ्या बाब तशेंच माननीय आमची आदले आमदार विजय बाब आमचे मुखेल प्रथम नागरीक चेअरपर्सन श्री रमाकांत बाब उमेश वळसकर तशेंच आमची आदली टिचर डॉक्टर प्रमोदा आनी आमचे मुखेल आनी आदले नवराते श्री राजू बाब आयज ह्या कार्यक्रमाक आमचे शांताजी सरान फुडें सांगलें की आपले सगळे मित्र आनी चेतन आपले मित्र न्हय पूण म्हजे वडील विनोद देसाय तांचे ते खास करून बऱ्या पैकी एक मित्र आशिल्ले आमचे चडशें आयुश्य पणजे गेलें पूण पणजेन काणकोणचे जो लोक येताले तातल्या तातूंत म्हाका थोड्या लोकांची तेन्ना याद आसा एक म्हणजे जितू बाबचो वडील श्री सुरेश भाऊ आमचे विकास बाब तशेंच शांताजी मयन बाब कुलगांवकर अशे बऱ्यापैकी लोक जेन्ना आमी कॉलेजीन शिकताले तेन्ना आमचे घरा येताले तेन्ना म्हाका खबर आशिल्लें काणकोणचे बरे व्हडले लोक व्हडले मनीस आनी तांकां आमी सदांच त्या आदराच्या भावनान पळयताले सो शांताजी सरान जें सांगलां की ते म्हजे मित्र न्हय ते योग्य आसा कित्याक तांकां आमी पळयता आसतना त्या आदराच्या भावनेन पळयतात आनी आमचे बापायचे मित्र म्हणून तांकां आमी पळयतात तांणी म्हाका हांगा आपयलो ताचे खातीर तांकां धन्यवाद दिता आनी देव बरें करूं शांताजी सरान आज पुस्तक बरयलां तें कांय माणसां म्हाज्या आठवणी बरयलां तातूंत ताणें सगळ्या आपल्या जिवनाचेर जे प्रभाव घाल्या मनशाचो जे प्रभाव घाल्या तांची नांवां आसा कितले मनशाची नांवां सांगल्या तातूंत गुरगांव गांव विष्णुवाड आनी काशिनाथ जमी हाका घरापैकी व्हरलेलो तशेंच ताणें म्हज्या बाबाचें नांव घालां जन्म आनी मृत्यू हाचे मदलो जो काळ आसता तें आमचें जिवन त्या जिवनान आमी जें कितें बरें वायट करतात तें ताजो आलेख सगळे लोक आनी पावती लोक दितात सो शांताजी सरान जी पावती म्हज्या वडिलांक आनी बाकीच्या लोकांक दिल्ली आसा ताका लागून हांव ताका देव बरें करूं म्हणटा आनी एक बरी गजाल ताणें ती पुस्तकाक रुपान बरयल्ली आसा की जे जे मनीस ताचे जिवनाचेर प्रभाव पाडूंक शकले तितले ताणें जे बरें आसा तें सगळें घेतलें त्या प्रमाणे ते गेले एक अत्यंत बरें जिवन ते जगिल्लें आसा आनी ताका लागून जे मनशाचेर ताणें बरयलां तो सगळे कुटुंबीय ताजे थँक म्हणटाले तांकां की ताणें त्या मनशाची याद दवरली तांच्या जिवनान घायिल्लें तें आनी बऱ्या पैकी ताणें तें हें केलें लक्ष्मी ज्या कोणा कडेन लक्ष्मी आसता तो मनीस श्रीमंत पयली लक्ष्मी चंचल आसता तेन्ना सगळे लोक आसतात ना तेन्ना कोण नासता आनी जी सरस्वती जी आसा ती स्थिर आसता ती विद्या ती कोणाक खबर आसता विद्या जी कितल्या लोकांक खबर आसता तो मनीस खरोच पावरफूल आसता आनी खरोच श्रीमंत तो आसता ही विद्या आमच्या शांताजी सराक
पुरेपूर आसा बरयिल्ली आसा. सो ताका लागून म्हाका दिसता की ते खरेंच श्रीमंत आनी ह्या विद्येच्या बळाचेर तांची श्रीमंती दिसून येता. तांणी जें पुस्तक आमचें बरयलां ताका लागून हांव तांकां खूब धन्यवाद दिता. तांचे कडेन अशें परत परत पुस्तकां येवची फुडल्या जिवनांत आनी तांकां बरें आयुश्य मेळचें. तुमकां सगळ्या लोकांकूय बरें आयुश्य मेळचें. देव बरें करूं म्हणून नमस्कार. आमचे मित्र शांताजी नाईक गावकर यांच्या माझी माणसे माझ्या आठवणी या पुस्तकाचं प्रकाशन समारंभ आता झालेला आहे. खूप आनंद होतोय तुम्हा सगळ्यांना बघून. कारण पणजीमध्ये किंवा इतर गावामध्ये पुस्तक प्रकाशन करायला गेलो तर लोकांना बोलावं लागतं. आज तुम्ही एवढी त्यांच्या प्रेमाखातर इथं जमलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं वेगवेगळं कौतुक करतो, अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माझे मित्र सृष्टीपीठ निवेदित प्रघाताचे अध्यक्ष प्रशासक श्री चेतन देसाई, माजी आमदार विजय खोत, डॉक्टर प्रमोदा देसाई, रमाकांत नाईक गावकर, राजेंद्र देसाई, इथं उपस्थित असलेल्या कानपूरच्या लेखिका अमिता देसाई, ॲडव्होकेट वल्लभ देसाई, त्याचप्रमाणे कमलाकर म्हाळशी यांची नावं मी सुद्धा घेतलेले. तर आपलं हे जे पुस्तक आहे ते सरकारकडे पुस्तक आहे. आर्ट अँड कल्चर याच्या समितीवरती आपले कमलाकर म्हाळशी आहे. त्यांच्याकडे जर तुम्ही एक पुस्तक पोहोचवलं दिलं तर 200 पुस्तकं दिली जातात आणि ती सर्वत्र अपेक्षा आहे. आज प्रमोदा देसाई या चांगल्या अभ्यासू लेखिका आहेत आणि प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या पुस्तकातील सगळे गुणदोष त्यांनी आपल्या इथं डोळ्यासमोर आणून दिलेले. खरं म्हणजे त्यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आपल्याला पुस्तक परंतु शांताजी नाईक गावकर यांनी या पुस्तकामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तुम्ही प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि हे पुस्तक फक्त शांताजी आपल्याला द्यायचे पुस्तक फुकट देऊ नका. फुकट दिलं तर पुढे वाचतो नाही, त्याला किंमत बसते. आपण जर विकत घेतलं तर आपण ते घरी जाऊन चांगलं वाचता अशी मला आपल्या विनंती आहे. कारण आमची 30-40 पुस्तकं झाली. फुकट वाचली ते लोक कुठेतरी टाकून घेतात आणि विकत घेतली तर घरच्या लायब्ररीला ठेवतात, आपल्या मुलाला देतात. शांताजी गावकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या जीवनाच्या अनेक पैलू आहेत या गोवंतेकडे जनतेने बघितले. फक्त कानपूर पुरतं मराठी नाही तर मराठी भाषेची चळवळ असू द्या किंवा मराठी साहित्याची चळवळ असू द्या याच्यामध्ये ते सक्रिय असायचे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, सत्य मी बोलणार आहे. कारण एखादा पत्रकार, एखादा शिक्षक, एखादा लेखक बोलू लागला की 1-1 तास घेतो, पण मी जास्तीत जास्त कमी बोलण्याचा प्रयत्न करतो. हे जे पुस्तक आहे हे पुस्तक काही वर्षांनी संदर्भ ग्रंथ म्हणून आपला इतिहासामध्ये देखील आणि महाविद्यालयामध्ये किंवा इतरत्र विद्यापीठामध्ये या संदर्भ ग्रंथ म्हणून याची नोंद होणार नेहमी असं आपल्याला सांगू इच्छितो. एवढ्या प्रतीचं पुस्तक आहे. आणि आपले जीवन किंवा आपले विचार जे आहेत ना ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारे राहणारे आहे. कारण म्हणजे तुम्ही खूप उशिरा लिहिते जावा. कारण म्हणजे तुम्ही 40-50 वर्षापूर्वी लिहायला पाहिजे होतं आणि तुमची इतिहास 50-100 तरी पुस्तकं आली असतील. परंतु तुम्ही इतक्या थांबू नका. हे तुमचं लिखाण जे आहे ते सातत्याने चालू ठेवा. कारण तुमचे विचार जे आहेत ते दीपस्तंभासारखे समाजाला मार्गदर्शन करणार आहे असं मला आपल्याला सांगावंसं वाटतं. कारण म्हणजे मी बोलण्यासाठी मला आलो नव्हतं, फक्त शांताजी गावकर यांचं पुस्तक आणि कार्यक्रम कसा होता हे बघायला आलेलो. कारण मला एक सवय आहे, कारण गोमंतक साहित्य सहल मंडळ ही 100 वर्षाची संस्था आणि त्या संस्थेचं अध्यक्ष बनण्याचं भाग्य मला लाभलं. आणि त्यामुळे मी आपल्याला शुभेच्छा देतो, शुभेच्छा व्यक्त करतो. अलीकडे तुम्हाला माहिती आहे की काही महिन्यापूर्वी गोमंतक साहित्य सहल मंडळाचं 29वा अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलन या कानपूरच्या भूमीमध्ये एकदम तुम्ही सगळ्यांनी घडून आणला आणि उत्स्फूर्त सगळ्याला प्रतिसाद लाभला. आणि हे संमेलन असे कार्यक्रम आज जशी उपस्थिती आहे ते कानपूरमध्ये घडू शकतं असं मला वाटतं. कानपूरच्या लोकांचे मराठी भाषेबद्दलचं प्रेम, मराठी या पुस्तकाचं वाचन हे खूप प्रगाढ आहे असं मला वाटतं. आणि हे सातत्य तुम्ही आज म्हणजे विद्यार्थी असायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो एक शिक्षक म्हणून ज्या वेळेला एखादा शिक्षक मुलांच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये
इतिहासात जिवंत राहतो असं मला सांगावंसं वाटतं. कारण त्यांनी निर्माण केलेले राष्ट्राच्या यशू मंदिराचे तुम्ही उज्ज्वल आदर्शस्तंभ आहात आणि तुम्ही पुढे घडत राहणार आहे. तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मुलांना तुम्ही घडवत राहणार आहे. शांताजी, तुम्ही असं लिहित व्हा आणि पुढची 1-2 पुस्तकं एका वर्षात तुमची येऊ द्या आणि ते प्रकाशन करण्याचं भाग्य तुमच्याबरोबर आम्हालाही लागू द्या. त्या कार्यक्रमाला आम्ही अवश्य होऊ. आज वेळ कमी असताना मी जास्त बोलत नाही. पुढच्या वेळेला अधिकाधिक वेळ घेऊन तुमचं बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो या संस्थेची आणि इथंच सांगतो. धन्यवाद. नमस्कार. समोर बसलेले सगळे माझी माणसं आणि व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, ज्याच्यात या पुस्तकाचे लेखक माननीय शांताजी आणि डॉक्टर, आमच्या या बाळगूरचे माजी आमदार विजय परिकर, दुसरे आमच्या मागे बसलेले मल्लिकार्जुन कॉलेजचे चेतन देसाई, आमच्या पंधरा देसाई व समोर बसलेले माझी माणसं. मित्रांनो, या पुस्तकावर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मी बोलू इच्छित नाही. कारण की आताच प्रमोदा ताईंनी जे विवेचन आमच्यासोबत केलेलं आहे पुस्तकावर ते योग्य आहे आणि त्या एक उत्कृष्ट समीक्षिका आहेत त्या दोघांच्या आणि मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. म्हणून त्या भागात मी जात नाही, पण बाकी काही विषयावर मला बोलावंसं वाटतं. ते पुस्तकावर मी बोलणार नाही, कारण मी पुस्तक वाचलेलं नाही. शांताजी हे पुस्तक 2 माझ्याकडे आले होते, परंतु त्या गडबडीत मी त्यांना एक कोणाकडे जे असं ते काय सांगितलं आणि त्यांना पळवून लावलं. आणि आता हे पुस्तक झालं इथं. हे पुस्तक उत्कृष्ट आहे. आता चाळल्याबरोबर मला काही वेळा जाणवलं आलं, सांगतो मी, खूप चांगलं पुस्तक आहे. आणि ज्या त्याने ते हस्तलिखित आणून दिलं होतं ते माझ्या पेपरवर होतं, ते काही चाललं होतं नाही. त्यात मला जे काही समजलं, जे भावलं, मला स्पर्शून गेलं, मला टच झालं, ते मी तुमच्यासोबत बोलणार. पण त्याच्यापूर्वी अलीकडेच गेल्या दिवसात पेजमेला एक पुस्तक प्रकाशनात मी गेलो होतो आणि म्हणजे पुस्तक अस्वस्थ पेजणे. पुस्तकाचं नाव काय? अस्वस्थ पेजणे. आणि ते पुस्तक लिहिणारे हे शिक्षक होते, चांगले लेखक आहेत. ते पण आज जायचे होते, ते आलेले नाही. आणि दुसरं पुस्तक आता व्यासपीठावर बसलेले आहे ते रमेश वस्त्रांचे गोमंत प्रतिमा. गोव्यात जे वेगवेगळे लेखक आहेत मराठी भाषेत लिहिणारे, त्यांच्यावर अलीकडे ते 10 दिवसापूर्वी एक पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकात वेगवेगळे लेखक आहेत, थोडे वयस्क आहेत, आता थोडे तरुण आहेत. आणि मी त्यांना नंतर म्हटलं, अरे तो हे सगळं लिहिलं खरं, पण आता लिहिणारी तरुण मुलं आहेत, छान लिहितात. त्याच्यापैकी काणकोणमध्ये लिहिणारी जी मंडळी आहेत ती पद्धतीने अनेक जण. आता प्रमोदा देसाईंच्या बद्दल सांगायला मिळतो, परंतु त्याशिवाय अनेक जण उत्कृष्ट लिहितात. तर या सगळ्यांचं आपण या लेखकांचं, हे लेखक लिहितात, आमच्यासमोर बसलेले आपले माणसं आहेत, माणसं फार
आणि आमचे मित्र तर मित्रांनो हे सगळं मी सांगत नाही की मला आता माझं सगळं बसलेले लेखक या पुस्तकाचे लेखक अरे मी किती मी अर्धा तास बोलता माझा विचार होता बोलायचा पण वेळ नाही आणि पुस्तक पण मी वाचलेलं नाही पण ते 5-10 मिनिटांनी बसतो पण पुस्तकावर न बोलता माझा आणि काणकोणचा मी 1973 मध्ये आम्ही त्यावेळी विद्यार्थी संघटना विद्यार्थी संघटनेतर्फे इथे कॅम्प घेतला होता इथे घेतला काणकोणला घेतला नंतर सत्तरीत एक घेतला आणि पेटली आणि त्यावेळी आम्ही छोट्या छोट्या पुस्तिका प्रकाशित केल्या होत्या आणि त्यावेळी आमच्या बरोबर दत्ता दामोदर नाईक किंवा मराठी आपल्या त्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि त्या काळी आम्ही तो हा भाग पायाने घेऊन 7-8 दिवसांचा कॅम्प जे मित्र होते पण त्यावेळी सुद्धा आम्हाला जे जाणवलं की ज्या लोकांना शिक्षणावर त्यांचं फार मोठं प्रेम आहे आणि शिक्षणासाठी लोक फार मेहनत करतात आणि शिक्षण घेऊन पुढे जाणं हा त्यांचा मोठा पर्याय आहे आता सुद्धा मला म्हणतो की म्हणजे अनेक लोक जे उच्च पदावर आहेत अनेक लोक काणकोणचे आहेत का तर काणकोणची मुलं सुद्धा हुशार आहेत जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो मी मला ते सगळ्यांची येत नाही पण आता थोडा त्यावेळेचा मित्र देणार आहे तर हे सगळी मंडळी त्यावेळी हुशार आम्ही सगळे मार्गावर त्यावेळी जोगलेपर्यंत शिक्षक होतो आणि काही पैकींची होती प्रभुदेसाई नंतर तिथली काही होतं आता हे सगळे लोक या ह्याच्यावर निवृत्त झाले शिक्षणाला सगळ्यात जास्त प्राधान्य देणारी ही काणकोण सगळं काय झालं आम्ही पहिल्यांदा होतो तेव्हा त्यावेळेचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत कासेकर हे होते त्यांनी सुद्धा त्यावेळेस असं सांगितलं की भागात तेव्हा शिक्षण घ्यायला सुविधा नव्हत्या म्हणून ती लोक सगळे म्हापशाला पणजीला जाऊन शिकत होती म्हणून आता शिक्षणाच्या सोयी झाल्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांतून सगळ्यात जास्त मार्क गुण घेऊन पास होणारी पेडणेतली मुलं आहेत असं त्यांनी परवाच सांगितलं त्या कार्यक्रमात तर अशा प्रकारे शिक्षणाला फार महत्त्व आलेलं आहे ही मुलं जाणतात आणि या भागात सुद्धा शिक्षणाला जास्त महत्त्व देणारी असंख्य मुलं आणि वडील सगळे आहेत त्यामुळे शिक्षणाचा प्रसार होतो साहित्याचा प्रसार होतो ते सगळे आनंदाची गोष्ट आहे हे जास्त बोलत नाही मी तर सांगतो आणि सांगताची ना त्याच्या पुढेही चांगलं लिहावं अशी विनंती करतो आणि माझे भाषण आजच्या उत्सवमूर्ती आमचे मित्र श्री शांताजी गावकर व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मध्यबाजूला तुम्हा सर्वांच्या तर्फे मी इथं उभा आहे श्री शांताजी गावकर यांना धन्यवाद देण्यासाठी की एवढ्या सुंदर समारंभाला त्याने आम्हाला बोलावून आणलं आणि आम्ही त्यांच्या प्रेमापोटी
मुद्दाम आवर्जून आलो. आज कानपूरमध्येच नव्हे तर संपूर्ण गोव्यामध्ये इतिहास घडलेला आहे. एका मराठी पुस्तकाच्या पुस्तक प्रदर्शनाला एवढी गर्दी, मी एवढे कार्यक्रम पडलेला वगैरे पाहिले, पण अशी अगदी भरगच्च गर्दी मी कुठं पाहिली नाही. तर ही अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे. आणि मग मला अपेक्षा आहे की या पुढचं पुस्तक पुढच्या वर्षी आम्हाला आमंत्रण येईल आणि विजय पै खोतांचं आपल्या जीवनातल्या अनुभवावर मराठी पुस्तक इथं प्रसिद्ध होईल. आणि एवढंच नव्हे तर ह्या उपस्थितांपैकी मी अनेक मध्ये पोटेन्शियल्स पाहिलेले आहेत की त्यांची पुस्तकं प्रसिद्धी करायची, त्यांनी स्वतःचे अनुभव काढायचे आणि अशी पुस्तकं यापुढं कानपूरमध्ये दरवर्षी एक तरी पुस्तकाचं प्रकाशन व्हावं. आजचं पुस्तक हे खरोखरच एक उत्तम संदर्भ ग्रंथ होणार आहे. मित्रांनो, एवढं सांगून त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या तर्फे सुद्धा की आम्हाला त्यांनी या सुंदर समारंभाला बोलावलं. मला आधीच फोन सुद्धा लावला, केवळ निमंत्रण पाठवलं नाही, माझ्या पुस्तक प्रकाशनाला तुम्ही यायचं. मित्रांनो, एवढं सांगून मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यानंतर मला तुम्हाला विनंती करेन, तुम्हाला एक आमंत्रण द्यायचं आहे. मित्रांनो, 6 जानेवारी 2024 रोजी प्रभाकर ढगेंनी मला गोमंतक मराठी अकादमीमध्ये बोलावलं प्रमुख वक्ते म्हणून. बाळाशास्त्री जांभेकर यांच्या आद्य पत्रकार दिन म्हणून बोलावलं आणलं. गोमंतक मराठी अकादमी थोडीशी धडपडलेली होती, पण त्या दिवसापासून त्या कार्यक्रमानंतर मराठी अकादमी उत्सवाला एक जबरदस्त फोर्स आला आणि त्या दिवशी सर्वांनी ठरवलं की आम्ही एक मराठी संमेलन करूया. मित्रांनो, हे संमेलन 27 एप्रिल रोजी सकाळी 9:30 ते संध्याकाळपर्यंत चालू आहे. ह्या संमेलनाचा मी एक उपाध्यक्ष आहे. या नात्यानं आयोजकातर्फे हे तुम्हाला आमंत्रण द्यायला मिळालं. आणि कार्यक्रम असा आहे, मराठी असे आमची मायबोली व गोमंतक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा साहित्य संमेलन 2024 या संमेलनाचे उद्घाटक आहेत मराठी कवितेची 7 समुद्रापार पताका फडकविणारे जगातील 35 भाषांमध्ये अनुवादित झालेले कीर्तिमान महाकवी सुधाकर गायकरी स्पेशल नागपूर आम्ही त्यांना अभिनंदन आणत आहोत. मित्रांनो, महाकवी गायकरीला भेटणंच हा मोठा योगायोग आहे. गेल्या वर्षी मी नागपूरला गेलो होतो, मुद्दाम त्यांच्या घरी जाऊन आलो होतो त्यांना अभिवादन करण्यासाठी. मित्रांनो, या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झालेले आहे श्री गोरा ढवळेकर, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि मराठी चळवळीचे एक अर्धेवर गोव्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो, ही जागा आहे आझाद भवन परवरी गोवा. आझाद भवन परवरी गोवा इथं 27 एप्रिल रोजी सकाळी 9:30 ते संध्याकाळपर्यंत हे संमेलन चालणार आहे. भरगच्च कार्यक्रम आहे. सुंदर प्रकाशन सोहळ्यात परबी दिवपाक जमिल्ले जाता. लेखक श्रीमान शांताजीराव नाईक गांवकर, कोण तांकां सर म्हणटात तर कोण तांकां शांताजी म्हणटात. फॅमिली कुळार फॅमिलीला अण्णा म्हणटात. आमचो अण्णा आयज एक पुस्तक बरयलें, आज ताणें पुस्तक बरयलें, ताचें नांव जावन आसा माझी माणसे माझ्या आठवणी. अण्णा, तुमकां खूब खूब अभिनंदन आनी मान्यवरांचे धन्यवाद. हे पुस्तक समाजाक एक प्रेरणादायक, स्फूर्तीदायक तशेंच प्रेमदायक जातलें त्याचे प्रबोधन करतलें हें निश्चित. आमच्या आज त्यांच्या पुस्तकाचें प्रकाशन जालें.
मानवराच्या हस्त्यान प्रकाशन जालें आनी आज आमचे काळीज अभिमानान भरलें. म्हाका ह्या पुस्तकाचो मातसो पयली वास लागिल्लो. प्रायवेटी व्हडली भयण कुशावती सावंत पुण्याक स्थायीक आसा. एक दिसा हांवें तिका म्हटलें तुजो भाव पुस्तक बरयता खंय. उलयता कितें म्हाका विचारलें पुस्तकाचें नांव कितें आसतलें. हांवें म्हटलें तें मात्र म्हाका खबर ना. तर तिणें कितें म्हटलें खबर आसा, संपूर्ण गोंय ताका वळखता. तागेल्यो सगळ्यो आठवणी त्या पुस्तकान एकादेक आसत आनी खरोखरच पुस्तकाचें नांव बी आठवणी जालें. आज ती ह्या संवसारांत ना. 16 दीस जाले ती अंतरली. तिणें म्हटल्या सारकें पुस्तकाचें नांव पडलें म्हाजी मानसी म्हाज्या आठवणी. आयज ह्या संवसाराक अंतरून 16 दीस जाले. अण्णा आपल्या भयणी आवयचो मान दिताले. आपल्या तब्येती खातीर तांकां मातशी शारिरीक कश्ट जाल्ल्यान ते वचूंक पावले ना. आमचो अण्णा म्हळ्यार चालती बोलपी शाळा, प्रचंड शब्द संग्रह, बुद्धिमत्ता, सहनशीलता, दुसऱ्या विशींची तळमळ. तो कोणी आसूं मागीर भायलो आसूं भितरलो आसूं आपलो आसूं शुद्र आसूं पूण केन्नाच भेदभाव न करता ताणें ताका हातभार दिलो आनी ताका वयर काडपाची ताणें आपली प्रयत्न सदींच फुडें केलो. तांच्या जिवनांत खूब संकटां आयलीं पूण ताणें केन्नाच संकटाक घेवन फाटीं केल्लें ना. ताणें सगळे संकटाचो ताणें तशेंच तांचे भाव डॉक्टर शाबा रामा नायक देसाय आनी दोगांनी खूब फुडें लोकांक हात दिले आनी फुडें पावले. आज देवा कडेन हांव मागतां तांचें लेखन कार्य अशेंच फुडें चालू उरचें आनी तो एक वटवृक्षा सारको आमचो अण्णा सगळ्यांचेर माया करता. ही मायेची सावली आमचेर हाडची, आशिर्वाद हाडची आनी मल्लिकार्जून देवान तांकां खूब खूब भलायकी दिवची. धन्यवाद. आभार प्रदर्शनाचं काम मी या ठिकाणी करतो. आभार कुणाचे आणि कसे मानावे. खरं म्हणजे या पुस्तकावर जे डॉक्टर प्रमोदा मॅडम यांनी जी भाष्य केलेलं आहे ते भाष्य केलेले ऐकल्यानंतर पुस्तक वाचण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तरी सुद्धा तुम्ही पुस्तक वाचा. या पुस्तकामध्ये मी बऱ्याच व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे. त्या व्यक्ती माझ्यासमोर आहेत. एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं नाव घेतलं नाही असं म्हणू नये. कमलाकर म्हाळशींचं नाव इथं आलं. कमलाकर म्हाळशींचं नाव त्या पुस्तकामध्ये नाही पण त्यांचे वडील दत्ताराम म्हाळशी आणि त्यांचे काका कृष्णा म्हाळशी, त्यांचे बंधू चंद्रकांत म्हाळशी यांचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये मुद्दाम आहे. कारण माझ्या वडिलांच्या बरोबरीनं त्यांनी ते देवस्थानचे तिथं म्हणजे श्रीस्थळचे रहिवासी पण अवतार पुरुष देवाचे ते जे निष्ठेने काम करायचे आणि माझे वडील त्याचबरोबर माझ्या वडिलांच्या बरोबरीने काम केलेले भिकूनाई गावकर त्यांना आम्ही भिकबा म्हणायचो ते आणि सुरामदास पंचुल्यातले जे रेजिडोट सुरामदास ते त्यांनी अगदी निष्ठेने 12 वर्षेपर्यंत देवस्थान कमिटीमध्ये काम केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये अनेकांची नावं आहेत, अनेकांचा उल्लेख आहे. माझ्यासमोर बसलेले माझे विद्यार्थी नंतरचे मित्र आता इथं बसलेले रमाकांत नाईकगावकर, राजेंद्र देसाई, श्याम, रणजीत असं अनेक नावं त्या पुस्तकामध्ये. विकासचं नाव मी विसरू शकत नाही कारण विकासने मी बरोबरीने खूप कामं केलेली आहेत लहानपणामध्ये. त्या मल्लिकार्जुन विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी आणि इतर 75वी जयंती जी आहे 75वा वर्ष ते सेलिब्रेट करताना आम्ही बरोबरीने काम केलं. अनेक समाजोपयोगी उपद्रव म्हणत नाही मी पण केलेले. एक मी गोष्ट सुरुवातीला विसरलो, पत्रकार मित्रांचा मी उल्लेख केलेला नाही. पत्रकार हे माझे मित्र आहेत. पत्रकार म्हणून त्यांना मी बोलवले नाही, ते माझ्या परिवारातील
अजित पैलगीकर आहे, हरिश्चंद्र कोलकर आहे, आपले महाले आहे, संतोष तर आमच्या घरातलाच आहे, हे पण माझ्या घरातले आहे. सगळे म्हणजे पत्रकार म्हणून जे इथं आहेत ते सगळे माझ्या परिवारातील आहेत, माझ्या घरातील आहेत, त्यांना परके मानत नाही. आणि नाव आता मुद्दाम सांगतो, मला एक खंत आहे, खंत की माझ्या बरोबरीची जे ऐन तारुण्यामध्ये त्या जगाचा ज्यांनी निरोप घेतला, माझा सत्कार केला होता, मी निवृत्त झालो तेव्हा माझी विद्यार्थ्यांनी, त्यावेळेलाही मी त्यांची नावं घेतली होती. माझे मित्र प्रिन्सिपल सुभाष देसाई, कमलाकर देसाई, प्रेमानंद देसाई, त्यांच्या प्रेमानंदच्या अर्धांगिनी इथं बसलेल्या आहेत. त्या कुठं बाहेरच्या कार्यक्रमाला कुठं जात नाही, कुठेही जात नाही, परंतु मी त्यांना सांगितलं तुम्ही यायला पाहिजे. त्या मुद्दाम त्या ठिकाणी यायला मला खूप आनंद झाला. मला प्रेमानंदची आठवण झाली. त्याला मी कोमा म्हणायचो, कमलाकरला कमा म्हणायचो, सुभाष अनेक ऐन 50 मध्ये ही माणसं केली, ऐन 50 मध्ये. आणि म्हणून त्यांची याद, त्यांची आठवण नेहमीच मला येते. असा एकही दिवस जात नाही की त्यांची आठवण मला येत नाही. मी माझ्या काही वकील मित्रांना इथं बोलावलं होतं. माझी विद्यार्थिनी, माझ्या अर्धांगिनीची वर्गमैत्रीण ललिता, ॲडव्होकेट ललिता देवीदास, काही ठराविक परिणामाने निमंत्रण दिलं होतं. तुमची प्रतिभा गणे दिसायची. अशाने इथं म्हणते की त्यांची नावं मी इथं घेतली तर सगळ्यांची नावं घ्यावी लागते. त्या पुस्तकामध्ये अनेकांची नावं आहेत. अंजली नाईकगावकर ललिताच्या मागं बसलेले ॲडव्होकेट. माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथं आलात म्हणून मला फार बरं वाटतं. पुस्तक लिहिलं काय, पुस्तकाचं प्रकाशन केलं काय, या गोष्टीपेक्षा हा एक कार्यक्रम, सोहळा वगैरे मी म्हणत नाही, मुद्दाम सांगितलं होतं सुरुवातीला, सोहळा म्हणत नाही, हा कार्यक्रम आहे, घरगुती स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. सोहळा म्हणजे काय, फार मोठा लग्न समारंभ, लग्न सोहळा वगैरे तिथं शेकडो माणसं येतात, हजारो माणसं येतात. हा अगदी घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि हे पुस्तक लिहिण्याचा मी प्रयत्न केला, ते यशस्वी झालं. इथे लेखिका, काणकोणाची लेखक, नामांकित लेखिका अमिता देसाई आहे, तिला मी सांगितलं या तुम्ही त्या आल्या. तर नाही, माझे मित्र मंगेश देसाई, त्यांनी वयाच्या 80 वर्ष पार केलेले आहे. ते घरातून सदा बाहेर पडत नाही, पण मुद्दाम ते या ठिकाणी आले, मला फार बरं वाटतं. आणखीन एक गोष्टीचा विजयने कोणता म्हणाला, विजय आम्ही काही गॅदरिंगला संमेलनाला आम्ही कार्यक्रम बसवायचो. मी लिहायचो नाट्यछटा, एकांकिका मी स्वतः लिहायचो, कोकणी सुद्धा लिहायचो मी. हा विजय, ही छाया विजयची आता अर्धांगिनी, त्यावेळीच्या दोघी एक नाट्यछटा नाही, एकांकिका बसवली होती कोकणी. बाप्पा भजी गालटा, बाप्पा भजी गालटा. त्या बाप्पा भजी गालटा मध्ये विजय बाप्पा झाला होता आणि बाप्पाची बायको छाया, पण प्रत्यक्षात नंतर नवरा बायको. असे काही प्रसंग घडतात, असे काही प्रसंग घडतात. हा लांबून आला, फक्त त्याला मी व्हॉट्सअप पाठवलं होता, आला माझ्या प्रेमासाठी आला. गांडोलीचे सरपंच नंतर मी त्याला गांडोलीचे सरपंच का आले असं म्हणणार नाही. माझा विद्यार्थी, माझ्या घरातील माणूस म्हणून मी त्याला सरपंच म्हणून झाला तो मोठा वाटत नाही. पण दिलन देसाई, दिलन एक चांगला उद्योजक बनलेला आहे, सरपंचही झालेला आहे, कौतुक करतो आम्ही. पण स्वतः प्रयत्नातून वर आलेला आहे, स्वतःच्या प्रयत्नातून. अशी इथं समोर बसलेली अशी अनेक माणसं आहेत, त्यांची नावं घेता घेता मी मला थांबता येणार नाही, मग थांबता येणार नाही. मनोहरभाई पर्रिकरांच्या 2012च्या निवडणुकीमध्ये संपूर्ण एक 3-4 दिवस काणकोणात, एक दिवस त्यांनी काणकोणचा दौरा केला होता. त्या दौऱ्यामध्ये विजयभर होता, श्याम होता, रमाकांत नाईकगावकर होता, जितू होता, अदीप भगत होता. आम्ही एक संपूर्ण दिवस तिथं घालवला होता. या राजकारणातील गोष्टीबद्दल मला धीरज आला. धीरजही पण आता त्याच्या
पुस्तकामध्ये उल्लेख आहे, असा अनेकांचा उल्लेख आहे. सगळ्यांची नावं घेतली तर मी इथं बोलत तर मला म्हणजे भान राहणार नाही. एकच गोष्ट मनाला कळत येते एवढी की बरोबरीचे सोबती जेव्हा निघून जातात न सांगता तेव्हा मनाला वेदना होतात आणि ते दुःख पचवणे कठीण झालं, पचवायला कठीण झालं. तुला वाटेकडे मला पण काल फोन केला होता काहीतरी त्या संबंधित पुस्तकाचं. अशी अनेक माणसं माझ्या आयुष्यामध्ये भेटली ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, मी त्यांच्यावर प्रेम केलं आणि मी अजूनही करतो. तशी प्रेम करणारी माणसं जेव्हा भेटतात तेव्हा ह्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटतं. तर परत एकदा सर्वांचे आभार मानतो. मला आभार मानायला सुद्धा बरं वाटत नाही, कारण हा घरगुती सोहळा आहे आणि घरगुती सोहळ्यामध्ये कुणाचे आभार मानायचे नसतात. तुमच्या चेतन देसाई म्हटलं आपल्या वडिलांसंबंधी, मी म्हटलं माझा मित्र नाही पण कुशालदार म्हटल्यानंतर एक प्रकारची स्फूर्ती मनामध्ये येत होती. कुशालदार त्यांचं उत्तम सांगतो, मी माझ्या थोरल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी परवईला गेलो. पुस्तकामध्ये लिहिलं नोंद केलेलं आहे, निमंत्रण घेऊन गेलो होतो. ते थकलेले होते परवईला. मला पाहिल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला की मागचे दिवस त्यांना आठवायला लागले. बोलता बोलता भानच राहिलं नाही, किती वेळ तरी बोलत राहील. तसे डॉक्टर टेबल सुद्धा पडलेला गेलो, बोलता बोलता थांबतच नव्हते. मला वाटतं तर घ्यायची वेळ झाली. कुशालदारांशी बोलता बोलता कसा वेळ त्याला कळलं नाही. मला पण जायची घाई होती, आणखी कुणाला तरी निमंत्रण द्यायची होती. बाहेर पडण्यासाठी उठलो तेव्हा हे झंडा लावला असं किंवा बस तुम्हाला बसावलं. माडीवर गेले आणि हातात तिनवलं घेऊन आले. हातात तिनवलं आणि ते माझ्या हातात ठेवलं आणि म्हणाले सांगता येत नाही, तू येण्याचा प्रयत्न करतो पण सांगता येत नाही, राग मानू नको. मी त्याच्यात मुद्दा उल्लेख केला होता. मला नंतर आठवण झाली, त्यांना असंच म्हणायचं होतं, लागले नेत्र रे पहिलं केली, लागले नेत्र रे पहिलं केली म्हणून त्यांना कळलं असं त्यावेळेला. आणि म्हणून ते सद्गतीत भावनेने मला म्हणाले, मी बोलतो. असे अनेक प्रसंग या पुस्तकामध्ये नमूद केलेले. थोडंसं वाढलेलं आहे प्रकरण. तुमच्या रमादा मॅडमने भेटलं की काही थोडं वाढत गेलं, पण ते वाढत जाणे भाग होतं. कारण एकदा लिहायला घेतल्यानंतर काही आठवणी कशा सोडणार, सोडता येत नाही. तुम्ही आठवणी नमूद केल्याच पाहिजे. त्या पुस्तकामध्ये अनेक मित्रांची माझ्या बरोबरच्या मित्रांची, थोड्या वयस्क मित्रांची नावं आहेत, वयस्कांची नावं आहेत. त्याचा पुस्तक वाचल्यानंतर समजेल तुम्हाला. आमच्या पंचोली गावचे अनेक ज्येष्ठ, वयाने ज्येष्ठ, वयाने श्रेष्ठ त्यांची पण नावं आहेत, उल्लेख केलेले आहेत. माझ्या वडिलांच्या बरोबरीचे शंभूदार, किसनदार, विठलदार, ही माणसं म्हणजे गावाला आधार वाटायचा. गावाला आधार वाटायचा. आज नाही, आज कुणाचा आधार कुणाला नाही. आज आधार आपल्याला. तर जास्त लांबत नाही, मला पण घरी द्यायची घाई झालेली आहे. आणि म्हणून मी माझे पत्रकार मित्र म्हणत नाही, त्यांचा मी सुरुवातीला उल्लेख केला आणि नंतर मला आठवण झाली. परत एकदा तुमचे आभार मानतो. मला असं नाही वाटत की मला मोठी प्रसिद्धी मिळावी, गाजावाजा व्हावा, असं नाही वाटत मला. म्हणून मी हा कार्यक्रम म्हणजे छोट्याशा स्वरूपात केला होता. मला माहिती होतं मी 100 लोकांना बोलावणार आणि त्याच्यात 80 लोक नक्कीच येतील त्याची मला खात्री होती. नक्कीच येतील त्याची मला खात्री होती. ही सगळी माझी माणसं आहेत. तुम्ही सगळी माझी माणसं आहात. पुस्तकाचं नाव पण माझी माणसं, माझ्या आठवणी आहेत. तुमच्याच आठवणी जे देवाने मला आयुष्य दिलेलं आहे, तुमच्या सगळ्यांच्या आठवणी घेऊन मी जगणार आहे. तुम्ही इथं आलात, फार बरं वाटलं. धन्यवाद.